तुमचं आटोपलं की सांगा, मग आपण करूया सुरुवात. ओके, ठीक आहे. ज्योती, तयार आहात तुम्ही? येस येस, ओके, रेडी. ओके. गुड इव्हिनिंग ऑल. आपण आज एक अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. डॉक्टर शर्वरी इनामदार यांचा डॉक्टरांसाठी आरोग्य आणि आहार हा विषय घेऊन आपण आज आलोय. तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण धन्वंतरी स्तवनाने करूया आणि त्याच्यासाठी मी आमंत्रित करतो ज्योती आणि रसिक गांधी. सुरुवात करूया. हो. बाकीच्यांनी प्लीज माईक बंद करा, इतरांनी. सर्वांनी हात जोडा. हा, सगळ्यांनी हात जोडा. माईक बंद करा. फक्त ज्योती आणि रसिक दोघांचे माईक चालू राहतील. सुरू करूया. सुरू करूया. हॅलो, चालू करा सर. ओम शंखं चक्रं जलोकां ददतमुतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः सूक्ष्म स्वच्छाभ्यां शुकपरिविलसं मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिल गगवनं प्रौढदावाग्निनीलं प्रौढदावाग्निनीलं प्रौढदावाग्निनीलम्. दोघांनाही खूप खूप धन्यवाद, ज्योती आणि रसिक. आणि याच्यानंतर मी दीना चव्हाणला विनंती करतो, तिनं आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. दीना चव्हाण. गुड इव्हिनिंग टू ऑल. माझ्या आदरणीय सन्माननीय सर्व गुन्हेगारांना मी अभिवादन करते. आजच्या या चर्चासत्राची प्रस्तावना करण्याचे काम आमरे सरांनी माझ्यावर सोपवले आहे. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद करते. धन्यवाद सर. 21वे शतक. लहानपणी शाळेत असताना जग 21व्या शतकाकडे वाटचाल करीत आहे, 21व्या शतकाकडे वाटचाल करीत आहे असे पालुपद सततच ऐकायला यायचे. त्यावेळेस मनात यायचे की 21वे शतक फार काहीतरी भारी असेल बरं का. पण ते भारी निघाले ते वेगळ्याच अर्थाने. 21वे शतक सोबत काय घेऊन आले यापेक्षा काय सोडून आले. डॉक्टरांनाही याची झळ पोचलेली आहे. डॉक्टर हा समाजाचा महत्वाचा घटक, सर्व समाजाचा धुरा सांभाळणारा, पण समाजाचे स्वास्थ्य सांभाळता सांभाळता स्वतःच्याच आरोग्याकडे दुर्लक्ष होत जाते. म्हणून आपण हे चर्चासत्र आयोजित केलेले आहे. या डॉक्टरांचे आरोग्य यावर आपण चर्चा करणार आहोत. आरोग्य ही संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थूलमानाने मानसिक, शारीरिक आणि सामाजिक संतुलनाची स्थिती होय. आरोग्याचा सर्वार्थाने जेवढा विचार आयुर्वेदात केलेला आहे तेवढा इतर कोणत्याही शास्त्रात केलेला आहे. आपले आयुर्वेदाचे ब्रीद वाक्यच आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षणम. यासाठी या चर्चासत्रात आपण ज्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत त्यांनी स्वस्थ वृत्त या विषयात MD केलेले आहे. तसेच त्यांनी आपल्या आईला जसे मोटिवेट करून सुवर्ण पदक मिळवून दिले
तसे आपल्यालाही मार्गदर्शन करून करावे, जेणेकरून समाज आणि डॉक्टर यांच्यामध्ये आरोग्याचा सुवर्ण मध्य साधता येईल. तर मी निमंत्रित करते डॉक्टर शर्वरी इनामदार यांना, त्यांनी डॉक्टरांचे आरोग्य या विषयावर आपले बहुमोल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. हॅलो, नमस्कार. येतोय हा. आवाज, येतोय आवाज. ओके. हा बोला बोला. किरण पाठक आता परिचय करून देत आहेत. आताच दिनादिनी परिचय प्रास्ताविक केलेला आहे आणि मार्गदर्शन करायची सूचना आहे. पण आपल्या खरं तर वक्तव्य म्हणण्यापेक्षा आपली घरचीच आहे, लेकच आहे आपली, पण तरीही आपला प्रोटोकॉल आपण पाळायचा आहे. माझ्याकडे ओळख करून द्यायचं काम आलेलं आहे आणि इतकं गोड काम आहे. मी आज इतकी आनंदी आहे की अरे आपल्या लेकीचा परिचय आपल्या सगळ्या सिनियर्सना करून द्यायचा. सो दिस इज द हॅपीएस्ट डे फॉर मी आणि मी मला भाग्यवान समजते की आपल्या सगळ्या गुणीजनांनी ही जबाबदारी पण माझ्यावर दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे शर्वरी ही MD स्वस्थवृत्त झालेली आहे आणि असोसिएट प्रोफेसर टिळक आयुर्वेद कॉलेजमध्ये ती काम करते. आहार आयुर्वेद क्लिनिक हे तिचं सदाशिव पेठ पुणे इथं क्लिनिक आहे. ही झाली तांत्रिक माहिती. पण मला असं वाटलं की तिच्याशी बोलताना की अगं किती किती रूप तुझी किती हात जेला, किती किती रूप तुझी किती हात जेला, तुझं सगळं सगळं जे तुझे क्षण ऐकताना, तुझे क्षण ऐकताना जीव भाऊक ओला. तुझे क्षण, तिचे जगलेले सगळे क्षण मी ऐकले आणि तुझे क्षण ऐकताना जीव भाऊक भाऊक ओला. खूप छान वाटलं तिच्याशी गप्पा मारताना. नेहमी छान वाटतं. आणि इथे काय आहे की आपण आयुर्वेदचे पदवीधर, आयुर्वेदच्या दृष्टीने आपण मार्गदर्शन करत असतो, पण तिने एक वेगळं, नवीन पिढी जी आहे ती एक पादांपुढे ज्याला म्हणतात, एक पाऊल पुढे असं हिने टाकत योग, आयुर्वेद, निसर्गोपचार आणि आधुनिक वैद्यक या सगळ्यांची चौकट, याचा संगम करून त्याच्यातलं प्रत्येक शास्त्रातलं काय काय आहे, जे जे उत्तम उदात्त उन्नत प्रत्येक विज्ञान शाखेचं, आरोग्य शाखेचं जे चांगलं आहे त्या सगळ्याचं एकत्र सार ग्रहण करत ते संपूर्ण समुदायापर्यंत, सामान्यांपर्यंत, रुग्णांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा एक खूप छान तिने नवीन प्रघात हा वेगवेगळ्या माध्यमांमधनं आणि स्वतःच्या क्लिनिक मधनं पण तिने हा विकसित केलेला आहे. नुसतं स्वस्थवृत्ताची पदवी घेऊन ती शांत बसलेली नाही. आयुर्वेद करून किंवा नुसतं योग मार्गदर्शन असं नाही. सुरुवात कुठल्याही कामाची असते की नुसते पोपटासारखं ट्यू 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 करून दुसऱ्यांना सांगायचं असं नाही. कुठल्याही कामाची सुरुवात ही स्वतःपासून. एकदा मला आता अलीकडे परिचय झाला, पण मी केव्हा तरी एकदा व्हिडिओ बघितला होता आणि अरे साडी नेसून एक छान मुलगी अशी मस्त दंड बैठका असं व्यायाम करते. अरे इतकं खुश झाले मी. कोण बरं असेल, एक सामान्य स्त्री असं त्याचं काहीतरी टायटल होतं. पण तेव्हा वाचलं आणि नंतर लिंक लागली तेव्हा मला खूप आनंद झाला होता की महिला असं काही करतात. तर स्वतः नंतर कळलं की अरे आपल्या पूर्णा दिदीचीच ही मुलगी आहे आणि स्वतःपासून सुरुवात म्हणजे तिने असं केलंय की पॉवर लिफ्टिंग. तेव्हा कळलं की पॉवर लिफ्टिंगचे मार्गदर्शक आणि स्ट्रॉंगेस्ट वुमन ऑफ द महाराष्ट्र हा किताब मिळवलेली आणि ही नक्कीच हटके काहीतरी काम करणारी, पुणे मॅरेथॉन, इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये ती विनर आहे. आणि असे सगळे म्हणजे पुन्हा हा सगळा आरोग्याला आयाम, कारण नुसतं खायचं आणि डाएट करायचं, डाएटच्या विचित्र संकल्पना 36-24 वगैरे त्या काय आहेत ह्या असतात. ह्याच्यामध्ये नुसतं डाएट करा हा सल्ला न देता किंवा आयुर्वेद फक्त हे असं वापरा असं न करता प्रत्यक्ष स्वतःपासून तिने सुरुवात केलेली अतिशय सुंदर अशी आणि ही वेगवेगळी मेडल्स जिंकत वेगवेगळे यशाचे सोपान तिने सर केलेले आहेत. आणि स्वतःचं एक उदाहरण पुढे उभं करत 10 किलोमीटर मॅरेथॉन जिंकत वगैरे हा एक आदर्श, कृतिशील आदर्श हा तिने समाजापुढे मांडलेला आहे. आणि हे तिच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू हा मला खूप जास्त असं भावलेला आहे. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा, आपण बऱ्याचदा असं असतं की आपण प्रॅक्टिस करतो 25-30 वर्ष, पण आपण सांगतो, पण आपल्याला आपल्या आयुष्यात किती उतरवता येतं हे एक वेगळेपण. आणि अशा रीतीने ती आहारतज्ञ, व्यायामाची मार्गदर्शिका, त्यानंतर आयुर्वेद तज्ञ, अशा तीनही विंग्स मधून ती काम करते. इतकंच नाही तर मला असं वाटतं की स्वतःचं जोडीदार ते सुद्धा आयुर्वेदचे डॉक्टर आहेत आणि
त्यांचं एक वैभवाचं कोंदण सुद्धा तिला यशस्वीतेमध्ये लाभलेलं आहे. आणि मग आईलाही सोबत घेत, भावालाही सोबत घेत, ही सगळ्या कुटुंबाला पुढं कोणीतरी लीडर असेल यांच्यामध्ये, इनिशिएशन करणारा मला वाटतं पूर्णा दीदीपासून असेल. आणि मग मला हे सगळं बघितल्यावर असं वाटलं की पूर्णास्य पूर्णमादाय, पूर्णस्य पूर्णमादाय नाही, मी म्हणेन की पूर्णास्य पूर्णमादाय पूर्णमेवाव उच्यते, अशा पद्धतीचं हे सगळं कुटुंब, हे इंजिन शर्वरी झालेली आहे. आणि हे सगळे सोबत डबे सुद्धा ती ओढून घेते. खरोखर शर्वरी, हा खूप आनंदाचा दिवस आहे आणि तुला मनापासून तुझं खूप कौतुक करावं वाटतंय आणि तुझं खूप खूप काही ऐकायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. तर मी आता नक्की विनंती करते की तू तुझं मार्गदर्शन हे सुरू करावं आम्हाला. सुरू करताना मला फक्त एक विनंती आहे, जे लोक घरी आहेत आणि जागेवर आहेत त्यांनी त्यांचा व्हिडिओ जर चालू ठेवला ना, तर मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलण्यातल्या मजेचा जो अंश आहे तो मिळेल. कारण मी स्वतः एकटी स्क्रीनशी बोलणं आणि काहीतरी आयकॉन्सशी बोलणं याच्यापेक्षा मला तुमचे चेहरे बघून तुमच्याशी बोलायला खरंच मजा येईल. बोलायचं असेल त्यावेळेला माईक चालू केला तरी चालेल, पण व्हिडिओ जो आहे तो शक्य आहे त्या सगळ्यांनी चालू ठेवला तर खूप बरं होईल. तर छान धन्वंतरी स्तवनानंतर आणि एवढा भावुक काव्यमय परिचय करून दिल्याबद्दल किरण ताई तुमचं खूप, म्हणजे आता मी काकू म्हणू ताई म्हणू, मावशी म्हणू, काय तू म्हणू मावशी मला. म्हण, मावशी हा म्हणते. हा तर आईने मला सांगितलं की गुणेश शास्त्रीच्या ग्रुपवर आपल्याला असा असा प्रोग्राम घ्यायचा आहे. आणि त्यावेळेला म्हटलं, खरं तर वयाने अनुभवानी सगळी तुम्ही खूप मोठी माणसं आहात, बोलताना मला दडपण आलंय आणि मग स्पष्टपणाने काही गोष्टी बोलायच्या आहेत की ज्या बोलल्या गेल्या पाहिजे डॉक्टरांच्या आरोग्याच्या बाबतीत. त्या तशा वेळेस काय करायचं? तर आई मला म्हणाली की लहान मोठेपणा सगळा विसरून जा आणि तुला जे काही बोलायचंय ते बिनधास्त बोल, त्याच्यासाठीच आपण सगळे एकत्र जमतोय. तर त्याच्यामुळे माझं काही बोलणं खूप स्पष्ट आणि परखड वाटलं तर मला पदरात पाडून घ्या. त्याचं वैयक्तिक कोणाच्या विषयी रोष किंवा आरोप या स्वरूपाचं ते नसणार आहे. कारण आरोग्य हा विषय ज्या वेळेला स्वतःच सांभाळण्याचा येतो, तेव्हा काही वादातीत आणि विवादास्पद विषय जे आहेत त्यांना स्पर्श केल्याशिवाय पर्याय राहत नाही, हे आतापर्यंत मला जाणवलंय. आणि रुग्ण म्हणून, पेशंट म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती समोर येऊन बसतो, त्यावेळेला त्याला आपण डॉक्टर असतो या अधिकाराने काही गोष्टी सांगतो आणि तो पेशंट असतो, त्यांनी धीर धरलेला असतो. ह्या गोष्टीने आपल्याला बरं वाटणार आहे, आपण पुढे जाणार आहोत हे त्याला माहिती असतं आणि त्यामुळे तो ऐकतो आणि प्रभाव ही गोष्ट आहे ती काम करणारी असते. पण ज्या वेळेला डॉक्टरांचा विषय येतो त्यावेळेला मी हे अनुभवलंय आणि म्हणते सुद्धा आणि मोठ्यांकडून ऐकलंय सुद्धा की डॉक्टर्स आर द वर्स्ट पेशंट. तर त्याचं कारण काय असावं हे शोधताना मला समजलं की स्वतःला ज्या वेळेला आरोग्याचं ज्ञान असतं आणि आपण दुसऱ्याला ज्या वेळेला त्याचं ज्ञान देत असतो किंवा त्याला आजारातून बाहेर काढत असतो, त्यावेळेला आपल्या शिक्षणाचा जो अभ्यास आहे त्याचा दुसऱ्याला उपयोग होणं या दृष्टिकोनातून आपण खूप केलेला असतो. पण स्वतःची वेळ येते त्यावेळेला त्याच्याकडे होणारं जे दुर्लक्ष आहे ते प्रत्येकाचं व्यक्तिसापेक्ष असतं. म्हणजे सगळेच डॉक्टर स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात हे जितकं खरं नाहीये, तितकंच सगळ्यांनाच त्या पद्धतीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येतं हे पण नाहीये. मग डॉक्टरांचं आरोग्य हा जर बोलण्याचा विषय असेल आणि त्याच्यातून आपल्याला साधायचंय काय, तर रुग्णांना आपण बरं करतो, त्यांना आयुष्याचा आनंद मिळवून देतो, त्याच्यासारखंच आपल्याला आपल्या आयुष्याचा सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. आणि मग डॉक्टर हा सुद्धा आधी माणूस असतो आणि त्याचा माणूस म्हणून विचार केल्यानंतर त्याच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो सोडवता येतो. हे सूत्र धरून आपण आजचं चर्चासत्र जर केलं तर जास्ती बरं होईल असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून विषयाला आजची सुरू करायला मला खूप आवडेल. आता मगाशी दीनाने सांगितलं तसं की आरोग्य जे आहे ते फक्त शारीरिक नसतं तर मानसिक, सामाजिक, भावनिक या सगळ्या पातळ्यांवर ते असतं. आणि मग जो विरोधाभास किंवा विपर्यास दिसतो की डायबिटीसचं औषध देणाऱ्या डॉक्टरला स्वतःला डायबिटीस आहे किंवा लठ्ठपणा वाढू देऊ नका, त्याने आजार वेगवेगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत ते मागे लागतात आणि ते घर करतात, तुमच्या आयुष्याचं नुकसान करतात, क्वालिटी क्वांटिटी कमी करतात, हे ज्यावेळेस डॉक्टर जाणतो त्यावेळेला त्याला स्वतःच्या वाढणाऱ्या ढेरीचा प्रश्न पडलेला असतो. हेही कित्येक वेळा खरं झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग हाड सशक्त असली पाहिजेत, पण मग म्हातारपणाला एका वर्षात 4-4 वेळेला माझं हाड मोडलंय
आणि गळ्यात हात आणि पाय घेऊन मला बसावं लागलंय, अशा अवस्थेत ज्या वेळेला आई माझी समोर आली, त्यावेळेला तिच्या डॉक्टर असण्याचा, तिला पेशंट म्हणून ट्रीट करण्यात मला जो झालेला फायदा आहे, त्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. आरोग्य जे आहे ते मी मगाशी म्हटलं तसं शारीरिक, मानसिक, सामाजिक या सगळ्या पातळ्यांवर असलं तरी तुमच्या वयाच्या आणि अनुभवाच्या मानाने समाजोपयोगी कामं तुम्ही सगळ्यांनी खूप केलेली आहेत, ही स्वतः मी आईकडून ऐकलंय. त्याच्यामुळे आरोग्याच्या त्या भागाविषयी आपण आज बोलणार नाही आहोत. मानसिक आरोग्य आणि शरीराचं आरोग्य या दोन मुख्य ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बोलण्यामध्ये मुख्यत्वे असतील. तर आता बघायचं झालं, आरोग्य जी संकल्पना आहे ती ज्या वेळेला नसते, माणूस रोगी होतो, त्यावेळेला त्याला रूल ऑफ 25-75 लागू करणं योग्य ठरतं असं मला वाटतं. म्हणजे काय, आपल्याला आरोग्य संपन्न आयुष्य जगायचं असतं तेव्हा आहार, विहार, व्यायाम, निद्रा या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत, सगळ्यांना माहिती आहे की रोज व्यवस्थित पोषक अन्न खायला पाहिजे, सकाळी उठून व्यायाम करायला पाहिजे, रात्री नीट झोपायला पाहिजे आणि तत्वचिंतन, मानसिक विचार जे आहेत, बैठक जी आहे, अध्यात्म जे आहे, मेडिटेशन जे आहे, प्राणायाम तो करायला पाहिजे. तर करायला काय पाहिजे आणि ऍक्च्युली केलं काय जातं याच्यात जेव्हा गल्लत होते, त्यावेळेला आपल्याला हे शोधणं भाग पडतं की माझी प्रोडक्टिव्हिटी कुठे कमी पडतेय ते. आणि मग टाइम मॅनेजमेंट हा जो फॅक्टर आहे तिथे पण मध्ये येतो. तर असा जो आरोग्याचा पार्ट आहे शारीरिक आरोग्याचा, त्याच्यावर पहिल्यांदा लक्ष केंद्रित करूया. तर शारीरिक आरोग्यामध्ये रात्री 7.5 ते 9 तासाची झोप घ्यायला पाहिजे. इमर्जन्सी प्रॅक्टिस करणारे तरुण वयातले जे डॉक्टर्स आहेत त्यांना हा जो आधारस्तंभ आहे रात्रीची निद्रा, हा बऱ्याच काळपर्यंत त्याचा आरोग्यासाठीचा लाभ जो आहे तो करून घेता येत नाही. पण वयाचे उमेदीचे काही दिवस पार पडल्यानंतर का होईना, ज्या वेळेला थोडंसं पुढे जातो आपण, त्यावेळेला ही रिस्पॉन्सिबिलिटी जी असते ती डिवाइड करून जास्त कार्यक्षम माणसाकडे आपण देऊ शकतो का, आणि आपली रात्रीची क्वालिटी झोप जी आहे, मुलं बाळं लहान नाहीयेत, आता मोठी झाली आहेत, आणि मग रात्रीचं काम जे आहे ते आपण मॅनेज करू शकतो का, इकडे बघून सोडवला तर जास्ती चांगलं होईल. तो विषय तिथे थांबवून आहार आणि व्यायाम याच्याकडे येऊया. तर आता आपल्याकडे आयुर्वेदात सांगताना सांगितलं की आयासजनकम कर्म व्यायाम संज्ञितम किंवा लाघवम कर्म सामर्थ्यम व्यायामादुपजायते, किंवा देहेंद्रिय जे आहेत ते धष्टपुष्ट आणि सुडौल होतात, तो व्यायाम आहे, किंवा स्थिर करणाऱ्या गोष्टींमध्ये व्यायाम श्रेष्ठ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना एक लक्षात आलं की बल जे आहे की नाही, बलोपासना जी रामदास स्वामींनी सांगितली होती, त्याच्याविषयीचे अध्याय चरकामध्ये लिहिलेले आहेत. पण ज्या वेळेला स्वस्थवृत्ताचा अभ्यास आपण करत नसतो त्यावेळेला तो जो पार्ट आहे त्याच्याकडे आपलं थोडं दुर्लक्ष होतं. आणि मग सुरुवात झाली कुठून, तर हे जे बल आहे हे आयुष्य जगण्यासाठी खूप आवश्यक आहे. हे याचा शोध योगायोगाने मला लागला. जसं आता किरणताई म्हटली तसं माझा जो छोटा भाऊ आहे त्याने मला एक दिवशी चिडवलं की तू रोज व्यायाम करते, योगासनं करतेस म्हणतेस आणि तुला पुशअप पुलअप काढता येत नाही, तर मग काय नेमकं भानगड काय आहे. तर मग शोध लागला की अरे आपण करतोय त्याच्यामध्ये काहीतरी कमी पडतंय. त्या दरम्यान माझा MD स्वस्थवृत्ताचा अभ्यास पण चालू होता. आणि मग आपल्याला परमेश्वराने दिलेली जी बुद्धी आहे ती वापरून आपलं शरीर अजून काय काय करू शकतं हे बघण्याचा जो चाळा आहे तो तिथून सुरू झाला पुढे. आणि मग हा जो शक्तीचा शोध आहे त्याच्यातून अनेक आपल्याच ग्रंथात सांगितलेल्या गोष्टी उलगडत गेल्या. म्हणजे अगदी साधा बेसिक श्लोक आहे, सगळ्यांना तोंडपाठ असणार आहे. कुठला सममांस प्रमाण असतो, समसंहननो नरः दृढेंद्रियो विकाराणाम न बलेनाभिभूयते, क्षुत्पिपासा तपसः शीत व्यायाम संसः समपक्ता समजरा सममांस चयो मतः. एक श्लोक आहे स्वस्थ व्यक्तीचं वर्णन करणारा. त्याच्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय उल्लेख आहे, सममांस प्रमाण, समसंहनन, सममांसचय, क्षुधा तृष्णा व्यायाम सहन करता आला पाहिजे, समपक्ता आणि समजरा. म्हणजे अष्टवनिंदितीय जे सांगितलं, अतिस्थूल, अतिकृष्ण, अतिगौर, अतिकृष्ण, याच्या शिवाय जो स्वस्थ सांगितलाय त्याच्यामध्ये सप्त धातूंमधल्या धातूंपैकी मांसाचा उल्लेख वारंवार केला गेलाय. आणि मग आयुर्वेदाची स्टुडंट आणि लहानपणी मी आईला स्वतःला निसर्गोपचार आणि योगाची प्रॅक्टिस जी आहे, योगासनांची स्पेसिफिक, ती करताना बघितलेलं मी होतं. आणि आरोग्य प्राप्त करण्यासाठी प्रचलित पॅथीच्या शिवाय बाकीच्या कुठल्या तरी गोष्टींचा आपल्याला हेल्प घ्यावा लागणारच आहे. कारण आत्मा आणि मन ही कन्सेप्ट आधुनिक शास्त्राला खूप नवीन आहे, ती जी आपल्याकडे आधीच सांगून ठेवली आहे.
म्हणून हॉस्टेलला असताना फोन करून विचारलं कॉइन बॉक्स मधून की तू व्यायाम केलास का आणि दूध प्यालीस का, हे 2 प्रश्न आई मला नेहमी विचारायची. तिने लिहिलेली पत्र असायची, त्याच्यामध्ये या 2 गोष्टींची आठवण नेहमी असायची. मग अशी आरोग्य मार्गावर चालणारी आपली आई, आणि ती डॉक्टर आहे, ती आपली आदर्श आहे, मार्गदर्शक आहे, आणि तिला पण जर फ्रॅक्चर्स होतात, मेनोपॉजल एज मध्ये होणाऱ्या समस्या जाणवतात, तर आपण जर स्वस्थ वृत्तात MD केलंय आणि आपल्या आईसाठी जर आपण काही करू शकत नसू, तर आपण आपल्या मुलांना काय शिकवणार आहोत? याच्यातून आलेली जी असहाय्यता होती, त्याने मला कार्यप्रवृत्त होण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आणि मग शोध सुरू झाला. मग ही जी शक्ती असते ही वाढवण्यासाठी काय करता येऊ शकतं? तर नवरा म्हणाला चल जिमला जाऊ, आणि मी म्हंटल ते पैसे भरायचे आणि तिथं जाऊन त्यांची वजन उचलायची, ते मी नाही करणार. चालायला जाते, योगासनं करते, ते पुष्कळ आहे. शक्ती हा काही आपला प्रांत नाही, बुद्धिजीवी लोक आहोत आपण. पहिल्या दिवशी गेले, अंग दुखलं भरपूर. पिताजींना फोन केला, ते म्हणाले मी सांगत होतो तुला की गुडघ्यातल्या लोकांचं काम आहे वजन उचलणं, हे आपल्याला काही शक्य होणार नाही, तू त्याच्या फंदात पडू नको, म्हातारपणी त्रास होईल. पण ज्या वेळेला परत परत पुन्हा पुन्हा सापडत गेलं असं की शरीराला स्थिरता देणं, शरीराला बल प्राप्त करून देणं, मांसधातूची ताकद सुधारणं, याचा आरोग्यामध्ये असलेला रोल महत्वाचा आहे म्हणल्यानंतर ही शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेद काय सांगतो हे उघडल्यावर दिसून आलं की बलिबिही स्निग्धभोजीबिही. मग स्निग्धभोजीबिही म्हणजे तूप खावं लागणार, आणि मग आजचं कॅलरी काउंटिंगचं जे डाएट आहे त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सो कॉल्ड फॅट जे आहे ते खाण्यामुळे फॅट वाढतं, आणि तज्ञांच्या मतानुसार हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलचे आजार जे आहेत ते होतात. त्याच्यामुळे मग त्याचं सेवन करायला नाही पाहिजे. आणि मग काही प्रस्थापित सोशल मीडियावरचे लोक होते जे सांगतात की तुम्ही केळं खा, भात खा, तूप खा, समोसा खा, साबुदाणा खिचडी खा, सगळंच खा सांगणारे पण आहेत, आणि ठराविक पदार्थ खाऊ नका. इतकंच काय की वाईन किंवा बियर जी आहे ती पीत जा, हृदयासाठी चांगली आहे म्हणणारे लोक आहेत. मग माझं काय प्रांत आहे तर MD आयुर्वेद स्वस्थ वृत्त. सो आय वॉज सपोज टू नो इट ऑल राईट, पण तसं नसतं. बरेच वेळेला आपण शिकतो आणि प्रॅक्टिस करतो, त्यावेळेला आपल्याला प्रत्येक वेळेला नवीन नवीन शोध लागत जातात की अरे आपल्याला हे शिकायचं बाकी आहे. आपल्याला सांगायला जमतंय, दुसऱ्याला करवून घ्यायला जमतंय, पण आपल्याला इम्प्लिमेंट करायची वेळ येते त्यावेळेला प्रॉब्लेम येतो. या सगळ्या प्रवासामध्ये मग मी खोदायला सुरुवात केली, मॉडर्न न्यूट्रिशनचा अभ्यास केला, आणि मॉडर्न न्यूट्रिशनचा अभ्यास केल्यावर माझं असं लक्षात आलं की नुसतंच न्यूट्रिशनकडे लक्ष देऊन चालत नाही, त्या न्यूट्रिशनने ऍक्च्युअल शरीरावर काय परिणाम होतात हे बघितल्याशिवाय, ते कागदावर प्रत्यक्षात आणि आरशात बघितल्याशिवाय, प्रूव्हन रिपोर्ट्स आल्याशिवाय त्याच्याविषयी चर्चा करण्यात पण पॉइंट नाहीये. मग आता रूल ऑफ 25-75 काय सांगतो, जे मला आढळलंय त्याच्यानुसार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सामान्य भारतीय माणसाची जी दिनचर्या आहे वरपासून खालपर्यंत ती अशी असते. चहा नाश्ता कोणी करतं, कोणी करत नाही. दुपारी भाजी पोळी वरण भात, जागरूक माणूस असेल तर भाकरी भाजी, भात आम्ही खात नाही. चहा बिस्किट आम्ही खात नाही, चहा बिस्किट किंवा चहा टोस्ट आम्ही अधूनमधून खातो. पावभाजी, बर्गर, पिझ्झा आम्ही बाहेरचे पदार्थ खात नाही, आम्ही घरी केलेली डाळ तांदळाची मुगाची खिचडी खातो. हे सगळे जे पदार्थ आहेत याचं वर्णन आयुर्वेदाच्या 12 आहार वर्गांमध्ये आहेच. पण मग थोडासा जर आपण मॉडर्न सायन्सचा पण आधार घेतला, आपला आयुर्वेद सर्वदर्शन संग्रह आहे हे गृहीत धरून, आणि जर ती चालणी लावली तर दिसतं की ह्या पद्धतीने आहार खाणारे लोक 100 पैकी 25 लोक हे जेनेटिकली ब्लेस्ड असतात मेटाबोलाइज करण्यासाठी हे सगळे पदार्थ जे आता मी वाचले, आणि 75 लोक जे असतात त्यांना ह्या गोष्टी मेटाबोलाइज करताना काही प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यातून लाईफस्टाईल डिसऑर्डर्स उद्भवतात. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स कुठले असतात? सगळे तुम्ही मागे बघितलेले रेफरन्सेस आहेत ते आठवा. डायबिटीज मॅनेज केला जातो, ओबेसिटी मॅनेजमेंटसाठी मोठ्या मोठ्या बिल्डिंग गॅस्ट्रेक्टॉमीची हॉस्पिटल्स बांधलेली असतात. हार्ट डिसीजेस साठी एवढं मोठं गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन असतं आणि तरी सुद्धा खात्री नसते की नेक्स्ट हार्ट अटॅक जो आहे तो येणार आहे की नाही. त्या माणसासाठी सुद्धा डाएटचं प्रिस्क्रिप्शन कसं बनवलेलं असतं, तर तुम्ही सकाळी फळं खा, बिनतेलाचा फुलका खा, बिनतेलाची भाजी खा, 4 वाजता फळ खा, साखरेचा चहा पिऊ नका, त्याच्यानंतर तुमचं ओट्स खा, मुगाचा छिल्ला खा, आणि एग येलो खाऊ नका, खायचं असलं तर फक्त एग व्हाईट खा.
ज्या माणसाने आयुष्यात कधी अंड्याला स्पर्शही केलेला नाहीये त्याला डाएट प्रिस्क्रिप्शनवर स्पेसिफिक अंड्याविषयी सुद्धा माहिती दिली जाताना अशी दिली जाते. आणि मग आयुर्वेदामध्ये रेफरन्स सापडतो की हृदरोगासाठी अंड जे आहे ते उत्कृष्ट औषध म्हणून वापरता येऊ शकतं. मग अशा वेळेला तो कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा आणि आता अंड खाऊ नका म्हणतात त्याची काय परिस्थिती आहे, ऍक्च्युअल डाएट दिल्यानंतर माणसाच्या रिपोर्टमध्ये काय फरक होतात हे मागच्या 5-7 वर्षात बघितल्यानंतर मला जो अनुभव आला त्याच्यातून मी युट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. ती कल्पना सुद्धा माझ्या भावाचीच होती की काही कंप्लेंट्स ज्या आहेत ते कॉमन आहेत आणि मग ह्या सगळ्या कंप्लेंट्स ज्या आहेत की नाही, डिप्रेस्ड फील होणं, लो वाटणं, बोन डेन्सिटी कमी होणं, पोटाचा घेर वाढणं, बीपी डायबिटीसच्या गोळ्या मागे लागणं, एखादी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी होणं, त्याच्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रबल्स असणं, आपल्याकडे ग्रहणीसारखा जो व्याधी सांगितला किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम असणं, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स होणं, अस्थमा असणं, ह्या सगळ्यासाठी औषधं आहेत. पण हे इन्फ्लमेटरी डिसीजेस म्हणून गृहीत धरले जातात आणि इन्फ्लमेशन तयार होण्याचं, आम तयार होण्याचं मुख्य कारण आहार विहारात असतं हे तर आधीपासून आयुर्वेद सांगतो. मग ही मेख बांधायची कशी, की पथ्यापथ्य सुद्धा रुग्णाला सांगितलं जाताना आयुर्वेदिक प्रॅक्टिस मध्ये सुद्धा पहिल्यांदा तू हरभरा डाळीचे पदार्थ आणि नॉनव्हेज बंद कर असं सरसकट सांगितलं जातं. आणि वरण भात खाऊन जर सगळे आजार बरे होणार आहेत तर ऍक्च्युली जे वरण भात खातात त्यांना का मग हे सगळे आजार होतात. ही जी नॅचरल क्युरिओसिटी आहे, ती मला पडलेली जी क्युरिओसिटी आहे ती समजून घेणारे तुम्ही एकमेव लोक आहात. त्याच्यामुळे मला तुमच्याशी बोलताना आज खरा आनंद होतोय की हे सगळे प्रश्न स्टुडंट म्हणून जर मला पडत असतील तर डॉक्टर म्हणून तुम्हालाही कधी ना कधीतरी पडलेलेच असणार आहेत. आणि मग भाजी पोळी वरण भात भाकरी पिठलं, थालपीठ, पोहे उपीट शिरा, चहा नाश्ता या प्रकारचे पदार्थ पचवून जे 25 लोक वयाच्या 40-50 पर्यंत व्यवस्थित राहतात त्यातल्या काही लोकांना 40-50 मध्ये एखादी गोळी लागते आणि मग त्याच्यानंतर 60-70 मध्ये हा आकडा अजून कमी कमी होत जातो आणि 80 वर्षाच्या पुढचा एकच गृहस्थ किंवा एकच बाई अशा दिसतात की ज्यांनी आरोग्याचं एक तत्व कुठलं तरी मनापासून पाळलेलं असतं. म्हणजे काय, मी 2च वेळा खाईन किंवा रोज व्यायाम करीन किंवा रात्री ठराविक वेळेला जेवीन किंवा माझ्या जेवणाच्या वेळा आणि पद्धती मी चुकवणार नाही, बाहेरचं खाणार नाही. मग ही जी एका माणसाला लागू होणारी जनरलाइज गोष्ट जी आहे ती उरलेल्या 99 जणांना लागू करताना कुठली अशी एक गोष्ट आहे की जी बघावी लागेल जी इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज, जेंडर किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल. आणि एक अशी कुठली गोष्ट आहे की हे 100च्या 100 लोक सगळे करतात. त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की सिम्पल रूल ऑफ थंब, तुम्ही जो काही पदार्थ खाता त्याला रसवीर्य विपाक असतो आणि मग ज्या वेळेला मधुर रसवीर्य विपाकाची द्रव्य असतात तशीच कटू रसाची वीर्याची विपाकाची उष्ण वीर्याची द्रव्य सुद्धा असतात, हे आयुर्वेदात सांगितलंय. तशाशी पॅरलल कन्सेप्ट जी आहे ती भली मोठी म्हणजे गुड कॅलरीज बॅड कॅलरीज किंवा द व्हेजिटेरियन मिथ सारखी पुस्तकं अर्वाचीन डॉक्टरांनी लिहिलेली की ज्यांनी त्यांच्या पाठीतून सुद्धा खूप द्वेष जो आहे कलिग्सचा तो पत्करला आणि त्याच्यानंतर लिहिलेली आहे ती माझ्या वाचनात आली. आणि त्या पुस्तकांचं वाचन करताना असं जाणवलं की पूर्ण पृथ्वीवर गहू आणि तांदूळ सरसकट सगळ्यांसाठी स्टेपल फूड म्हणून दिला जातो. आणि मजा कुठे होते की कुपोषणाचे जे व्याधी आहेत ते आपल्याला मेळघाटात बघायला मिळतात. म्हणजे ज्यांना अन्नच खायला मिळत नाही की नाही त्यांची अवस्था आपल्यापेक्षा निश्चित वेगळी असते आणि मग त्यावेळेला तुम्ही त्यांना दिलेलं जे अन्न आहे ते त्यांच्या सर्व्हायव्हलसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. पण एखाद्या माणसाला सर्व्हाइव्ह होण्यासाठी आवश्यक असणारं अन्न आणि जो थोडासा त्याच्यापेक्षा वेगळ्या कॅटेगरीचा आहे की ज्याला जगातलं सगळं अन्न खाण्यासाठी अवेलेबल आहे आणि प्रश्न त्याच्या सर्व्हायव्हलचा नाहीये, त्याच्या थ्रायव्हिंगचा आहे, जास्त चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचं आहे, त्याला सुद्धा जर तुम्ही तेच अन्न द्यायला लागलात तर मग सुस्थितीतल्या घरांमध्ये सुद्धा कुपोषणाचे व्याधी दिसतात. आणि मग हे कुपोषण जे आहे किंवा हे अपोषण जे आहे ते एका धातूचं जास्त पोषण होणं आणि बाकीचे धातू उपाशी राहणं या पद्धतीने असू शकतं. कोणा बोलायचंय मध्ये, जास्त फास्ट होत आहे नाही ना? आरोग्य नावाचं कोणाचं तरी हँडल आहे एक, तुम्ही तुमचा व्हिडिओ चालू करा आणि ऑडिओ ऑफ ठेवा म्हणजे मग आपण बोलू शकू. तर आपण होतो सर्व्हायव्हल आणि थ्रायव्हल जवळ. तर ज्या वेळेला तुम्ही मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय असता त्यावेळेला
त्यावेळेला सगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ जेव्हा तुम्हाला खाण्यासाठी अवेलेबल असतात, त्यावेळेला तुमच्या आरोग्याची क्वांटिटी म्हणजे 100 वर्षाचं जे आयुष्य आहे ते आणि त्याची क्वालिटी हे दोन्ही अवलंबून असतं. याचा शोध जो आहे तो लागल्यानंतर ही गोष्ट खरं तर खूप सोपी आहे, पण आचरणात आणताना 100 लोकांना 100 प्रकारच्या अडचणी येणार आहेत हे माझ्या लक्षात आल्यानंतर हळूहळू मी काम चालू केलं. मग हा रूल ऑफ 25-75 डॉक्टरांना सुद्धा लागू होतो, कारण डॉक्टर सुद्धा माणसंच आहेत की नाही. मग त्याच्यामुळे जेनेटिकली ब्लेस्ड असणारे जे डॉक्टर आहेत की ज्यांच्याकडे ऑलरेडी परंपरागत मिळणारी म्हणजे प्रत्येकाचा जसा इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल कोशंट वेगळा असतो तसा फिजिकल आणि फिजिओलॉजिकल कोशंट सुद्धा वेगळा असतो. म्हणजे ग्रहण केलेली जी द्रव्य आहेत त्यांना मेटाबोलाइज आणि ऍसिम्युलेट करण्याची कपॅसिटी प्रत्येक माणसाची जी वेगळी असते तशीच ती प्रत्येक डॉक्टरची सुद्धा वेगळी असू शकते. मग माझी बायको सुद्धा भाजी पोळी वरण भातच खाते आणि मी सुद्धा भाजी पोळी वरण भातच खातो. ती मात्र एकदम शिडशिडीत आहे, तिचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी आहे आणि मला मात्र हार्ट अटॅक येऊन गेला किंवा माझ्या पोटाचा घेर कमी होत नाही. हा असा का असेल प्रकार हे कळतं. किंवा आपली जी अपत्य आहेत मुलं आहेत त्यांचं असतं की माझी मैत्रीण किंवा मित्र जो आहे तो वाटेल ते खातो आणि तरी सुद्धा त्याची फिजिकल अपिअरन्स जी आहे ती माझ्यापेक्षा चांगली आहे आणि मी मात्र सगळं घरचं खातो, व्यवस्थित खातो तरी फुगत चाललोय. तर ऍटलिस्ट या वेळेला हे समजून घेणं महत्वाचं आहे की इनएव्हिटेबली सोनखत घालून पिकवलेला गहू तांदूळ जरी खाल्ला तरी ज्या वेळेला त्याचं पचन होतं त्यावेळेला रक्तात तो साखर म्हणून जातो आणि मग साखरेचे जे विकार आहेत कॅन्सर पासून डायबिटीस पासून हार्ट डिसीज पर्यंत ते सगळे मागे झडतात. आणि मग काही लोकांना हे पचवता येत नाही म्हणून पर्यायी पदार्थांचं खाण्यातलं प्रमाण जे आहे ते वाढवावं लागतं आणि मग दोन गोष्टी एकत्र केल्यानंतर त्याचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे हे विरुद्ध अन्नाची आचार्यांनी सांगितलेली जी कन्सेप्ट आहे ती प्रॅक्टिकली आजच्या काळात कशी वापरायची याचं कोड जे आहे ते उलगडतं. आता उदाहरणादाखल मी तुम्हाला समजावून देते. माझं युट्यूब चॅनल जर तुम्ही उघडून बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की खूप ऑड पदार्थ मी त्याच्यावर टाकलेत. म्हणजे पनीरचं थालपीठ असेल किंवा चिकनचे खिमाचे कटलेट असतील किंवा काय म्हणतात त्याला व्हे प्रोटीनच्या पावडरचे केलेले पेढे असतील. तर हे असे ऑड पदार्थ टाकण्याचं कारण काय, कारण खाणं या गोष्टीभोवती आपलं तत्वज्ञान सुद्धा गुंतलेलं आहे. म्हणजे काय की आम्ही जर भाजी पोळी वरण भात खात होतो, भाजी पोळीच्या ऐवजी आम्ही जर भाजी भाकरी खायला सुरुवात केलीये, आम्ही जर साखरेच्या ऐवजी गुळ वापरायला सुरुवात केलीये तर आमच्या पुढच्या पिढीने सुद्धा तेच खाल्लं पाहिजे असा मागच्या पिढीचा आग्रह असतो. आणि गहू तांदूळ पचवण्याची मागच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीची क्षमता जी आहे ती कैक पटींनी अजून कमी झालेली असते. कारण की साखर पचवण्याची जी क्षमता आहे ती पिढी दर पिढी कमी होत गेल्यामुळेच टाईप 2 डायबिटीज आणि ओबेसिटी सारखे आजार जे आहेत ते अलीकडच्या वयात येतात. मग आता वयाची 50-60 इथपर्यंत आपण आल्यानंतर आपल्या नातवंडांची नावं लक्षात राहणं आणि आपली मुलगी कोण आहे तिचा भूतकाळ आणि वर्तमान काळ लक्षात राहणं इथपर्यंत जायचं असेल, अल्झायमर आणि पार्किन्सन्स मागे लागू द्यायचे नसतील, खुब्याचा हाड फ्रॅक्चर होऊ द्यायचं नसेल तर बलाची उपासना करणं याला वयाचं बंधन म्हणूनच राहत नाही. आणि ते जे बल आहे ते ह्या आहारातून मिळतं की जे गहू तांदूळाशिवाय शक्य आहे हे सांगायला मी सुरुवात केली. आणि मग मधुर रसाचं सेवन जर आहारात करणं आवश्यकच आहे तर तूप सुद्धा मधुर आहे आणि अंड सुद्धा मधुर आहे. शाकाहार आणि मांसाहाराचा विषय जर करायची झाली तर शाकाहारीच राहायला पाहिजे असं आयुर्वेद कुठेच सांगत नाही. आध्यात्मिक पार्श्वभूमी जी आहे त्याच्यामध्ये हिंसा आणि अहिंसा हा वाद जर असेल तर उपटलेल्या मेथीला सुद्धा जीव असतो आणि मेथीचा जीव श्रेष्ठ का माशाचा जीव श्रेष्ठ हे ठरवण्यासाठी मी ब्रह्मदेव नाही. ज्या वेळेला आपण पसाभर लागणारा गहू किंवा तांदूळ पिकवतो त्यावेळेला त्याच्यासाठी धरणं बांधावी लागतात, त्याच्यासाठी खाली अनेक मासे मरतात. म्हणजे इनएव्हिटेबली जीवो जीवस्य जीवनम हा सृष्टीचा नियम आहे. आणि मग आपल्या अध्यात्म तत्वज्ञानामध्ये आपल्या खाण्याच्या सवयीमध्ये अजून समोरचा त्याचं जे म्हणणं आहे ते लादायला लागतो त्यावेळेला डॉक्टरच्या डोक्याच्या चिंध्या होतात. म्हणजे काय, मी आईस्क्रीम खाते तुम्ही खायला पाहिजे, मी गुलाबजाम खाल्लं तुम्ही गुलाबजाम खायला काहीच गिल्टी फील नाही केलं पाहिजे. हे व्यक्ती सापेक्ष जसं पेशंटसाठी आहे तसं डॉक्टरसाठी सुद्धा आहे. प्रत्येक जणाची शारीरिक स्थिती, आरोग्याची स्थिती ही सेम पुढच्या लेवलच्या माणसाच्या एवढी नसते. आणि बरेच जण मग डाएट करतोय, व्यायाम करतोय, त्याची थट्टा केली जाते आणि त्याला ज्या गोष्टी खायच्या नाहीयेत त्याचा आग्रह केला जातो. मग कसं, तू जरा थोडी दारू पी असं म्हणणारी आई कधी पाहिलीये का तुम्ही मुलाला तिच्या?
पण तिच्या मुलाला प्री डायबिटीज असेल आणि डॉक्टरनी जर सांगितलं असेल तू खाऊ नको, किंवा डॉक्टर असेल आणि त्याच्या डॉक्टर नवऱ्याला माहिती असेल की हिला हे खाल्ल्याने त्रास होतोय, तर सुरुवातीचे काही दिवस त्यांना त्या खाण्यापिण्याच्या पथ्यासाठी सहकार्य करणं ही किती महत्वाची गोष्ट आहे हे खरं तर मी तुम्हाला सांगायला नको. खूपच म्हणजे विस्तृत दिवस बोलायला लागलं तरी संपणार नाही असा हा भाग आहे. अगदी हृदयाच्या चौथ्या कप्प्यातला भाग आहे आहार हा माझ्या. त्याच्यावरच काम जे आहे, प्रॅक्टिस जे आहे ते मी करते. आणि खरं एवढं मोठं प्रिस्क्रिप्शन जे आहे पेशंटचं ते जातं, त्याच्या बीपी डायबिटीसच्या गोळ्या बंद होतात, कुठल्याही प्रकारची औषधं न घेता त्याचं प्री डायबिटिक लेवल किंवा त्याचं कोरोनरी डिसीज जो असतो किंवा कोलेस्ट्रॉल जे असतं ते मॅनेज करता येतं त्याच्या आहारातून. आणि मग त्याच्या आहाराच्या बळावर तो शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या किती प्रोडक्टिव्ह होतो हे बघण्यातली जी मजा असते ती अनुभवायला मिळते. याच्यासाठी मी खूप ऋणी आहे. आणि तुमच्या पिढीने केलेलं जे काम आहे की नाही, त्याच्यामुळे मला माझा हा मार्ग शोधणं, सापडणं, त्याच्यावर काम करणं सोपं गेलंय असं मला वाटतं. कारण ह्याच्या आधीची जी पिढी आहे ती सर्व्हायव्हल साठी ब्रिज झालेली सगळ्यात मोठी पिढी आहे असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे काय, तुमचे सगळ्यांचे आई वडील जे आहेत ते स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वच्या काळातले किंवा त्या फेज मधले की ज्या वेळेला सगळेजण स्ट्रगल करत होते, सगळ्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती, अशा परिस्थितीत सगळेजण होते. आणि मग शिकून काहीतरी मोठं होणं, स्थिरस्थावर होणं, घर बांधणं, मुलं जन्माला घालणं, त्यांच्यासाठी प्रोव्हाइड करणं हे तुमच्यासाठी खूप मोठं काम होतं. आणि तुम्ही सगळ्या लोकांनी ते खूप मनापासून केले, म्हणून आमची पिढी जी आहे त्याच्या पुढे 2 पावलं जाऊन स्वतःचं, मागच्या पिढीचं आणि पुढच्या पिढीचं आरोग्य जे आहे त्याच्याविषयी पॉझिटिव्हली विचार करू शकते. कारण जो आधीच काहीच नसलेला खड्डा जो आहे तो बुजवून त्याचा पाया तयार करून त्याच्यावरची जी इमारत आहे ती बांधायचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे. तर हा झाला आहाराचा भाग. दुसरा आहे व्यायामाचा. आता मजा कशी होते माहितीये का, की आम्ही रोज योगासनं आणि प्राणायाम करतो, हे सांगणारे जे लोक आहेत आणि हे आपल्याच फील्ड मधले लोक असतात, त्यावेळेला एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण स्वतः ऍज अ आयुर्वेद फिजिशियन हे आकलेचे तारे तोडणारे लोक असतो असं मला फार वेळा वाटतं. म्हणजे काय, की नॉलेज आपल्याकडे सगळ्या ठिकाणचं असतं. त्यावेळेला तुम्ही जे योग तज्ञ आहेत त्यांना विचारा, त्यांना खरं तर वाईट वाटत असतं की योगासनं ही व्यायामाचा प्रकार म्हणून वापरली जातात. त्यांचं म्हणणं काय आहे, योग ही जगण्याची पद्धत आहे, मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे आणि त्याच्यामुळे योगासनाचा स्पोर्ट म्हणून किंवा व्यायाम म्हणून तुम्ही उपयोग करायला नकोय. पण जर आपण आयुर्वेद शिकलो आणि सर्वदर्शन संग्रह आहे आपला, तर ज्या पॅथेतलं, ज्या उपचार पद्धतीतलं, ज्या जगण्याच्या पद्धतीतलं जे चांगलं आहे ते उचलून घेऊन इम्प्लिमेंट करून त्या माणसाला पुढे घेऊन जाणं हे आपलं एम असलं पाहिजे. मग आता ह्या बेसवर जर विचार करायचा झाला तर मला सांगा, योगी सुद्धा योगासनं करणारे जे आहेत त्यांच्या 3 लेवल असतात. म्हणजे काय, बेसिक बिगिनर लेवलचे, इंटरमिजिएट लेवलचे आणि ऍडव्हान्स लेवलचे. समजा देवदत्तची योगासनं तुम्ही सगळ्यांनी पाहिली असतील तर तो खूपच ऍडव्हान्स लेवलची योगासनं करतो. आणि माझे मात्र जर गुडघ्यालाही पाय टेकत नाहीत अशी माझी अवस्था असेल तर मग योगाभ्यास माझ्यासाठी नाही का, तर नक्की आहे. पण योगाभ्यास हा व्यायाम ऍज अ होल जर बघितला तर त्याचा एक पार्ट आहे. तसाच दुसरा पार्ट आहे जो उतार वयामध्ये तारुण्य टिकवण्यासाठी आणि मेनोपॉझल एजच्या तक्रारींमधून, अँड्रोपॉझल एजच्या तक्रारींमधून बाहेर पडण्याचा एक मार्ग असतो. पण आहार नीट नसताना केलेला व्यायाम हा अंगलट येतो. ह्या सुद्धा केसेस मी बऱ्याच बघितल्यात. म्हणजे काय, आधीच वीकनेस आहे आणि त्याच्यात व्यायाम केल्यामुळे तो सोसत नाहीये आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स उद्भवलेत असे पण लोक येतात. मग आता तुम्ही बघा की म्हातारपण म्हणजे काय आहे. लहान मुलं कॉटवर उड्या मारतात, वरून खाली सारखे 4 पायऱ्या सोडून चढतात, म्हणजे काय, ऍक्टिव्ह असतात. आणि तेवढा ऍक्टिव्हनेस नसला, नाही राहिला, तो कमी होत गेला की त्याला म्हातारपण म्हणतात. मग फिजिकली ऍक्टिव्ह राहण्यासाठी म्हणजेच तरुण राहण्यासाठी तुम्हाला जो काही धातू काम करतो तुमच्या सप्तधातूंपैकीचा, तो तुमचा मांस धातू आणि अस्थि धातू असतो. आणि मग त्याच्या पुढे तुमचा मज्जा आणि शुक्र आहे. म्हणजे जे काय म्हणते हो मामाशी आधीच मरकटणं त्यात मद्य प्यायला म्हणते का. खरं आहे की आधीच ज्याची ताकद कमी आहे त्याला ताकद वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप व्यायाम करायला पाहिजे, हे अगदी खरं आहे. पण मग व्यायामाला सुरुवात केल्यानंतर त्याची दिशा कशी असायला पाहिजे, तर कुठलेही बेसिक एक्सरसाइज सुरू करताना रेझिस्टन्स बँड आणि डंबेल हे वापरायचेच नाही, हा हेकटपणा करून चालत नाही. म्हणजे काय, आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहोत
आणि जिम मध्ये व्यायाम करणं आमच्या शास्त्रात बसत नाही, हे अर्ध सत्य आहे असं मला वाटतं. शरीराला दिला जाणारा जो आयाम आहे त्याच्यासाठी शर्वरी, एक्सटर्नल तुझ्याकडचं नेटवर्कचा प्रॉब्लेम. नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय, अडकली आहे का मी? खरं तर माझ्याकडे चालू ठेवा, चालू ठेवा, चालू येतोय आवाज, चालू ठेवा. शर्वरी, तुझा आवाज येत नाही. ओके, कुठपर्यंत ऐकलं तेवढं सांगा, मी परत रिपीट करते. येतोय आवाज. बर, हा, तर व्यायामाला सुरुवात करताना आपल्याला आत्ता डॉक्टरांना अँटी एजिंग हा जो इफेक्ट आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे काय, आयुष्यातला उत्साह, चैतन्य आणि आयुष्य जगण्याची जी उमेद आहे ती ज्या पद्धतीने तरुण वयात होती तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय वाढेल तशी वृद्धिंगत होऊ शकते. याचं कारण असं आहे की जसं वय वाढतं तसं जबाबदाऱ्या थोड्या कमी झालेल्या असतात, जगण्याचा अनुभव आलेला असतो आणि मग आता थोडंसं मोकळं होऊन उपभोगण्याची वेळ आलेली असते आणि तो उपभोग चांगल्या पद्धतीने घेता येण्यासाठी शरीर आणि मन सक्षम लागतं. तो विचार जर करायचा झाला तर शरीराने सक्षम होण्यासाठी एक्सटर्नल रेजिस्टन्स पुरवणं जे आहे ते आवश्यक आहे. मग डायरेक्ट जाऊन धडाधडा 100-150 किलो वजन उचलायचे का, तर असं कधीच होत नसतं. फ्री वेट्स जी असतात ते फक्त एक टूल आहे, साधन आहे स्ट्रॉंग होण्याचं. ज्यांना बॉडी वेट एक्सरसाइजेस जमत नाहीत, म्हणजे पुलअप पुशअप सारखे जे एक्सरसाइजेस आहेत ते बिगिनर्सना जमत नाहीत, त्यांना छोटे छोटे डंबल आणि रेजिस्टन्स बँड घेऊन हळूहळू त्यांच्या मसल्सची आणि बोन्सची ताकद वाढवावी लागते. ज्यांना बॉडी वेट एक्सरसाइजेस यायला लागतात जोर बैठकांसारखे, त्यांना ते व्यायाम म्हणून कमी पडायला लागतात, कारण व्यायाम हा नेहमी कम्फर्ट झोनच्या एवढा पुढे असतो आणि तरच प्रगती होते. त्याला प्रिन्सिपल ऑफ प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड असं म्हटलं जातं. म्हणजे काय की आयासजनकम कर्म जे आहे ते प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. मग मी दिवसभर एवढा दमतो, मी उभा असतो, पेशंट्सच इतके असतात की 12-12 तास माझं काम चालू असतं, मग मला व्यायामाची काय गरज आहे? तर व्यायाम हा शारीरिक मानसिक कष्टांच्या शिवाय केली जाणारी गोष्ट आहे आणि ज्या वेळेला आपण वयाच्या या टप्प्यावर असतो त्यावेळेला स्वतःसाठी वेळ काढणं ही प्रायोरिटी ठेवणं जास्ती महत्वाचं आहे. सगळ्याच वयामध्ये आहे पण उतार वयामध्ये स्पेसिफिक आहे, कारण तुम्ही 100 वर्ष जगावं ही आमची बेसिक नीड आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यासाठी, माझ्यासाठी स्वतःकडे लक्ष द्यावं ही माझी कळकळ आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवता त्यावेळेला तुमच्या लेक सुना नातवंड जे आहेत किंवा जावई लेकी नातवंड जे आहेत यांच्यामध्ये डायरेक्ट फरक पडतो आणि तो तुमच्यामध्ये पडलेला फरक तुमच्या पेशंट्स मध्ये पर्कोलेट होतो. त्याच्यामुळे व्यायामाचा आधार घेताना योगासनांसारखे फ्लेक्झिबिलिटी वाढवणारे, स्थिरता वाढवणारे एक्सरसाइजेस, रेजिस्टन्स ट्रेनिंग आणि मग चालणं किंवा धावणं शक्य आहे त्याच्यानुसारचं, या सगळ्याचा कॉम्बिनेशननी समावेश करावा लागतो. वाटताना आणि ऐकताना हे खूपच कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटलं तरी स्टेप बाय स्टेप सुरू केलं तरी ते अवघड नसतं आणि म्हणूनच मी आईला म्हणलं, हाड मोडलं त्यावेळेला, बहुतेक 3ऱ्यांदा मोडलं त्यावेळेला. मी सांगेन ते सगळं ऐकावं लागेल आणि ते ऐकणार असशील तर मी तुला शिकवणार आणि ते ऐकल्यानंतर आणि शिकल्यानंतर तू कुठपर्यंत जाशील हे तुझं तूच बघणार आहे. तर एखादा कॉम्पिटिटिव्ह खेळ खेळणं किंवा त्याच्यामध्ये यश मिळवणं हा खूप दुसरा भाग आहे. म्हणजे त्या लेवल पर्यंत जायचे की नाही हा ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, सगळ्यांनीच ते करायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही. पण विचार करा, एखादा चांगला डॉक्टर सगळ्या रुग्णांची सेवा 100 वर्षापर्यंत करू शकतोय, आपल्या आयुष्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला 100 वर्ष जगून चांगलं मार्गदर्शन करू शकतोय. एखादा चांगला गायक चांगलं गाणं त्याचं फक्त तो रोगी झालाय म्हणून त्याला सोडावं लागत नाहीये. किंवा तुम्ही हे पण बघितलं असेल, गणितज्ञ होते रामानुजन किंवा पहिल्या आपल्या लेडी डॉक्टर होते आनंदी गोपाळ, ह्या सगळ्यांच्या तब्येती बिघडल्या आणि ते आजार पण झेलू शकले नाहीत म्हणून लवकर गेलेले लोक आहेत. तर असं अकाली जाण्याचं जे दुःख आहे की नाही ते तुमच्या आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना भोगावं लागू नये हे ऍज अ स्वस्थवृत्त ची स्टुडंट म्हणून आणि टीचर म्हणून मला खूप महत्वाचं आहे असं वाटतं. तर काही गोष्टी आपल्या हातात असलेल्या असतात, काही गोष्टी आपल्या हातात असलेल्या नसतात. तर ज्या गोष्टींवर कंट्रोल नाहीये त्याच्याविषयी फारसं बोलण्यात आणि चर्चा करण्यात पॉइंट नाहीये, ते सहन करण्याची शक्ती मागणं याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. पण खाण्यातून बदलता येणारे 75% ऑफ द टाइम नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असणारे आणि तेच डिसीजेस कम्युनिकेबल डिसीजेस मध्ये कोमॉर्बिडिटी म्हणून काम करतात अशा अवस्थेत असणारे लोक
आणि आपण स्वतः डॉक्टर याच्यातून बाहेर पडण्यासाठी खाण्याकडे आणि व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या दिनचर्येमध्ये सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत करायच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली करता येण्यासारख्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगते. सगळ्यांनी तुम्ही आजपर्यंत जितकरांचं डाएट आणि दीक्षित डाएट आणि रुजुता दिवेकर डाएट 100 गोष्टी ऐकल्या असतील. आज आणि आत्ताच इथे मी सांगेन की त्या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी फॉलो करून ज्यांचं आयुष्य मजेत चाललंय अशा मुठभर लोकांना आपण याच्यातनं बाजूला काढूया आणि त्यांना त्यांचं आयुष्य सुखाने जगू देऊया. पण ही जी मुठभर लोक आहेत, हे जे 5% लोक आहेत, त्यांना सोडून उरलेल्या 95% मध्ये आपण असू शकतो डॉक्टर असलो तरी. मग आपल्या जगण्याची दिशा जी आहे ती कशी असली पाहिजे हे बघताना उतार वयामध्ये रिज्युनेटिंग फॅक्टर म्हणून उपास करणे या गोष्टीकडे बघायला काहीच हरकत नाही. आणि उपास करणं हे शिकता येतं. मागे मी भुकेचं करायचं काय व्हिडिओ तो टाकला होता, तो तुम्ही बघितलाय की नाही मला माहिती नाही. पण सारखं खा, डायबिटीज आहे गोळी घ्यायची आहे, थायरॉइड झालाय गोळी घ्यायची आहे आणि खाण्यातून स्वतःचे लाड पुरवा, हे सांगणं हे फूड इंडस्ट्रीचं खूप मोठं काम आहे. कारण अति अन्न जे आहे नको असलेल्या प्रमाणात घेतलेलं त्यांनी रोग होतात हे आयुर्वेद सांगतो. त्याच्यामुळे आपल्याला ते पाळण्याशिवाय पर्याय नाहीये. पण अशा पद्धतीने अन्नाची गुलामी पत्करलेले लोक जेव्हा आपल्या समोर येतात आणि त्यांना त्यांचं छोटस सूत्र एवढं सापडतं आणि ते अवलंबतात आणि मग पुढे जातात की नाही, त्यावेळेला ती बघण्यातली जी मजा असते ती खूपच फुलफिलमेंट देणारी, मनाला आधार देणारी असते. त्याच्यामुळे तरुण राहायचंय तर मनाने आणि शरीराने उभारी धरायची आहे, तर खाण्यामध्ये पोषक अन्न असलं पाहिजे. सांगताना मी अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं की खाण्यामध्ये क्लास 1 प्रोटीन असलं पाहिजे. आणि अशा वेळेला मग मला येऊन डॉक्टर स्वतः सांगतात की मी रोज मोडाची मटकी खातो. तर अशा वेळेला मला त्यांना सांगावं वाटची इच्छा होते आणि मी सांगते. आता ते तुम्हालाही मी सांगेन की मोड आलेली मटकी खाऊन राहिलेली आहे मी आयुष्यभर. कारण माझ्या आईने निसर्गोपचार जो आहे तो फार लहानपणापासून आम्हाला शिकवलाय. पण ही फॅक्ट आहे की क्लास 1 प्रोटीन जे आहे ते मोडाच्या मटकीत नसतं. माणसासाठी लागणारं क्लास 1 प्रोटीन हे नेहमी अॅनिमल सोर्स मधून येतं. आणि मग व्हेजिटेरियन लोकांनी पनीर खाण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांनी अंड चिकन मटन खायला घाबरायचं नसतं हे सांगितल्यानंतर मग मला ते खाल्ल्यानंतर गॅसेस होतात, कॉन्स्टिपेशन होतं आणि ऍसिडिटी होते असं जेव्हा लोक मला सांगतात तेव्हा मी त्यांना सांगते की खाण्याची जी पद्धत आहे ना ती एका दिवसात कधीच चेंज होत नाही. 3 महिने हा मिनिमम पिरियड जर असेल तर 1 वर्ष ते 5 वर्षांनंतर एखादी गोष्ट लाईफस्टाईल होते. म्हणूनच तुम्ही आज केलेल्या गोष्टीचा इम्पॅक्ट उद्या आणि परवा आणि एवढंच काय तुमच्या पुढच्या पिढीवर सुद्धा असतो. त्याचं हल्ली शास्त्र केलंय लोकांनी, त्याला एपिजेनेटिक्स म्हणतात. म्हणजे काय, फॅमिली डिसऑर्डर्स ज्या असतात त्या काही हेरिडिटरी असतात आणि काही फॅमिली हिस्ट्रीवाल्या असतात आणि मग त्या मॅनिप्युलेट करता येतात खाण्यातून आणि व्यायामातून, ज्याच्याकडे आयुर्वेदामध्ये आपल्याला युक्तिकृत बल म्हटलंय. म्हणजे काय, सहज कालज आणि युक्तिकृत मध्ये तुम्ही स्वतःच्या हातात घेतलेल्या ज्या गोष्टी आहेत व्यायाम आहार निद्रा सारख्या, त्याच्यातून सुद्धा तुमचे जे जीन एक्सप्रेशन्स जे आहेत ते चेंज करता येतात. असं बाहेरच्या लोकांनी आपल्याला सांगितल्यानंतर आपण ते ऐकणार आहे का? इथपर्यंत विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि मग कोणाला आहारामध्ये थोडेसे बदल करावे लागणार आहेत, कुणाला व्यायामामध्ये थोडेसे बदल करावे लागणार आहेत आणि कुणाला अगदीच सगळंच खाली डोकं वर पाय करावं लागणार आहे. हे जसं इतर लोकांमध्ये इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक आहे तसंच डॉक्टरांमध्ये सुद्धा आहे. आणि मग अशा पद्धतीने डॉक्टरांचं आरोग्य, रोग म्हणजे काय आणि त्या रोगांची पार्श्वभूमी आहार आणि स्वस्थवृत्ताच्या दृष्टिकोनातून कशी असू शकते, त्या रोगाचे मी म्हणलं तसं 25-75% प्रकार पुन्हा 2 आहेत की इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस जे आहेत की नाही त्याच्यामध्ये मग जी ती लिस्ट येते ना मोठी, बीपी, डायबिटीज, हार्ट डिसीज, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, कॅन्सर, किडनी फेल्युअर, त्याच्यानंतर युरिक ऍसिड वाढणं, गाऊट होणं, आंबात होणं, इन्फ्लेमेटरी कंडिशन्स येणं, या सगळ्यांचा समावेश जो आहे की नाही तो नॉन कम्युनिकेबल डिसीजेस मध्ये होतो. आणि डेबिलिटी, मॉर्बिडिटी आणि आयुष्याची क्वालिटी आणि क्वांटिटी तिन्ही गोष्टी खराब करणारे हे सगळे डिसीजेस जे आहेत ते खरं लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत. आणि मग मला सांगा तुम्ही, आहारातून जे डिसीज उत्पन्न होतात त्याच्यावर औषध काम कसं करेल? म्हणून मग मी आयुष्यभर औषधं घेतो पण माझा आजार जो आहे तो फक्त मॅनेज केला जातो आणि काय म्हणतात त्याला, बरा होत नाही, ही अवस्था येते. आणि मग औषधशास्त्राचं महत्व आहेच आहे ना, नाही शक्यच नाहीये ते नाकारणं. वरदान आहे ते मनुष्य जातीला मिळालेलं. त्याच्यातून तर कित्येक जीव वाचतात आणि मिसहॅप्स जे आहेत ते टळतात, ते मान्यच आहे.
पण बऱ्याच लोकांना या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते आणि ते दिल्याने आयुष्य सुकर होतं. त्या स्वतः माणसाचं आणि त्याच्या आजूबाजूच्या त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं हे स्वतः प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर कळणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे जे छोटे बदल आहेत ते प्रत्येकाला करावे लागू शकतात. याच्यासाठी ओपन राहणं हे ऍज अ डॉक्टर आपल्या स्वतःचं कर्तव्य आहे. आणि म्हणून जगण्याला दिशा देण्याच्या ज्या आहार आणि विहाराच्या गोष्टी आहेत त्याच्या चेंज करणं, त्या स्वतःच्या हातात घेणं, याला मागे पुढे बघता कामा नये. दुसरी एक गोष्ट मी अजून सांगणार होते ही की आहार विहाराविषयी बोलल्यानंतर, रोगाविषयी बोलल्यानंतर आता पुढचा पार्ट येतो रसायनवाजीकरण औषधांचा. तर ज्या वेळेला इन्फर्टिलिटी सारख्या गोष्टी येतात त्यावेळेला आहार विहार बदलल्यानंतर त्यात किती फरक पडतो आणि औषधं दिल्यानंतर अजून त्याची किती मदत होते हे आपण सगळ्यांनी बघितलंय. पण तुमच्याकडे ऑलरेडी सगळ्या ह्या डिसिजेसची पार्श्वभूमी घरामध्ये जवळच्या नातेवाईकांमध्ये असते, त्यावेळेला कन्सिव्ह होताना प्रॉब्लेम येतात आणि ते प्रॉब्लेम्स जे आहेत त्याचे रूट्स जे आहेत ते बरेचदा तुमच्या खाण्यामध्ये असू शकतात. याचा विचारच बरेचदा केला जात नाही. म्हणजे कसं माहितीये का, तुम्ही विचार करा, मल्टीविटामिन्स घेताय कारण आहार कुपोषित आहे. आता सुद्धा जेव्हा साथीचे रोग आले त्यावेळेला त्याचं प्रिस्क्रिप्शन देताना सगळ्यात पहिल्यांदा वरच्या लिस्टवर मल्टीविटामिन्स होते. मल्टीविटामिन घेण्याची वेळच काय येते, कारण आहार कुपोषित असतो. त्याच्यानंतर लठ्ठपणा ज्यांना आहे, कोमॉर्बिडिटी ज्यांना आहे, बीपी डायबिटीस ज्यांना आहे, त्यांना इन्फेक्शन जास्ती प्रमाणात होतंय हे दिसून आलंय. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला माणूस औषधांवर अवलंबून राहतो त्यावेळेला असं सांगितलं जातं की फार्मास्युटिकल इंडस्ट्री ही गन आणि ड्रग इंडस्ट्री पेक्षा सुद्धा मोठी इंडस्ट्री आहे. मग आपलं जे शास्त्र आहे किंवा मेडिसिन सायन्स जे आहे त्याच्यामध्ये माणसाच्या आहाराविषयी आणि विहाराविषयी डेप्थ मध्ये नॉलेज नसतं. आपल्यालाही स्वस्तवृत्त सेकंड इयरला 100 मार्काला जर असेल तर त्यातला 3 मार्काचा पार्ट आहाराला असतो. विहारावर, व्यायामावर एखादा प्रश्न चुकून आला तर येतो. आणि मग आपलं सगळं विचार करणं जे आहे ते फक्त मेडिसिन भोवती फिरत राहतं. आणि मग जर डॉक्टरांचा अभ्यासक्रम मेडिसिन ड्रिव्हन इंडस्ट्रीमध्ये असेल आणि न्यूट्रिशनची माहिती जर फूड ड्रिव्हन इंडस्ट्रीमध्ये असेल तर स्वतःवर संकट कोसळतं, त्यावेळेला डॉक्टरांनी करायचं काय? त्यांची जी असहायता असते ती आपल्या वाट्याला आली नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपण रोज जे काही खातो ते आपल्यासाठी चेंज करण्याची गरज आहे का हे बघायचं. म्हणजे मग आपलं आरोग्य जे आहे ते आपल्या हातात आल्याचा जो फायदा आहे तो आपल्याला घेता येईल. दुसरं, मानसिक स्वास्थ्य जे आहे ह्या वयामध्ये स्त्रियांच्या बरोबर पुरुषांनाही अँड्रोपॉजची काही लक्षणं जी आहेत ती दिसतात. आवर्जून पुरुषांनी याच्याविषयी जागं झालं पाहिजे. हॉट फ्लशेस आहेत किंवा मेनोपॉझल एजच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्याविषयी स्त्रियांमध्ये बोलण्याची खूप त्या मानाने आता सुरुवात झाली आहे की सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्यासाठीचे अवेअरनेस प्रोग्राम असतात. पण अँड्रोपॉज मध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल्स कमी झाल्यामुळे पुरुषांना जाणवणारे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्याविषयी मात्र फारसं ओपनली कोणी बोलताना दिसत नाही, स्वतः डॉक्टर असले तरी. आणि मग हे रिज्युव्हनेटिंग इफेक्ट्स जे असतात की जे अँड्रोपॉजवर काम करतात आणि ते खरे खरे काम करतात, त्या वेळेला आपल्याला आहार आणि विहार, कारण मेडिसिन आपण ग्रॅम्स मिलीग्रॅम्स मध्ये घेतो आणि अन्न आपण किलोग्रॅम मध्ये खातो, ही खरी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्या किलोग्रॅम भर गोष्टींमध्ये काय असलं पाहिजे याच्या संदर्भातले डिटेल व्हिडिओ, तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याशी रिलेटेड सुद्धा मी टाकले. पण आता एवढा वेळ, साधारणतः जवळजवळ 1 तास झालाय, मला प्रवचन केल्याचा फील यायच्या आधी आपण 2 वे कम्युनिकेशन सुरू करूया. तुम्हाला स्वतःला काही शंका असतील, विचारायचं असेल, शक्यतो त्या जनरलाइज असतील तर खूप चांगलं होईल. अगदीच पर्सनल असतील तर आपण पर्सनल चॅटवर सुद्धा नंतर बोलू शकतो. कोणी काही विचारतंय किंवा मी अजून काही बोलणं अपेक्षित आहे? तुम्ही आणखी कंटिन्यू करा. बर, मग मगाशी आता त्याचा आधार घेते मी की मॅरेथॉन पळणं, पॉवर लिफ्टिंग मध्ये मेडल मिळवणं हे जे भाग आहेत हे शरीर काय करू शकतं ते बघण्याचे प्रकार आहेत. मी मगाशी म्हणलं तसं ते प्रत्येकाचं एम कदाचित असणार नाही, पण जे कुठलं एम आहे आपलं, धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम, भरपूर पैसे कमवायचे, जग फिरून बघायचंय, कामजीवन जे आहे ते चांगलं उपभोगायचं आहे, भरपूर प्रेम मिळालं पाहिजे, कौटुंबिक स्वास्थ्य मिळालं पाहिजे, स्वाभाविक कर्म म्हणजे धर्म जे आहे, माझी पॅशन जी आहे ती मला फॉलो करायची आहे,
किंवा मला एनलायटनमेंट हवी आहे, ज्ञानप्राप्तीचा मार्ग मला माझा मोकळा हवाय, मला त्याच्यात रोगाचा अडथळा नकोय. कुठलीही अपेक्षा असणाऱ्या माणसाला आरोग्य संपन्न असण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि तो आरोग्य मिळवण्याचा मार्ग जो आहे तो आपल्या हातातला आहे. एवढंच मला सांगायला खूप खूप आवडेल. मी विचारू? हो, शर्वरी कोण आहे? मी म्हणजे अंजली कोण? बोलते. अंजू हा. बोलते. बोल बोल. हा, मी यासाठी विचारतीये की डायबिटीस आहे मला आणि मी रोज सकाळी खूप चालते म्हणजे 7 ते 10 किलोमीटर चालते. मला फार मोठा प्रश्न पडलेला आहे की 7 ते 10 किलोमीटर जर मी रोज सकाळी चालतीये, ऑब्व्हियसली सकाळच्या वेळेची माझी शुगर लेवल बऱ्यापैकी नॉर्मलला येते, बरोबर? पण मग त्या चालण्याचा दिवसभराच्या शुगरवर काय इफेक्ट होतो? आता हा खूप छान प्रश्न आहे आणि मगाचपासून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. आता फक्त तुमचा माईक जो आहे की नाही डॉक्टर अंजली, तो थोडासा म्यूट केलात तर मला बोलणं. मी काय म्हणलं तुम्हाला, मी स्वतः मॅरेथॉन 42 रनर्स किलोमीटर बघणारे सुद्धा बघितलेत की ज्यांना हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. त्याच्यामुळे व्यायाम करणं हे डिसीज मधून बाहेर पडण्याचं एकमेव उत्तर होऊ शकत नाही. कारण की तुम्ही खाताय काय त्याच्यावर तुम्ही व्यायाम काय करताय याचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि आरोग्यावर दिसणार आहे. मग आता मला सांगा तुम्ही, मी जसं म्हणलं मगाशी की झाडापासून येणारा प्रत्येक पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तात जाताना साखर म्हणून जाणार आहे. म्हणजे कसं की गहू जे आहेत ते काय आहेत? पिष्टमय पदार्थ आहेत. म्हणजे पचल्यानंतर रक्तात काय म्हणून जाणार? साखर म्हणून जाणार. सेम हॅपन्स विथ ज्वारी, बाजरी, नाचणी, फळं. आणि मग तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जी आहे ती जर खूप कमी झालेली असेल तर व्यायामाने ती किती वाढणार आहे हे मर्यादित आहे. म्हणून काही लोकांना चालल्यानंतर शुगर कंट्रोल जी आहे ती येते, कारण की त्यांनी ती वापरलेली असते चालताना. पण खाताना नंतर परत तुमच्या खाण्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, सो कॉल्ड ओट्स किंवा खाकरा आणि भेळ, चुरमुरे, लाह्या किंवा तुमची फळं, टोस्ट, बिस्किट येणार असतील तर परत रक्तात ते साखर म्हणूनच जाणार आहे. आणि आपल्याला कोणी सांगतच नाही की जगण्याचा फक्त हा एकच मार्ग असू शकत नाही. येते लक्षात? त्याच्यामुळे तुम्ही 8-10 किलोमीटर चालताय ना, तर माझं म्हणणं काय आहे, ती कपॅसिटी अजून वाढू शकते. आणि डायबिटीस बरा करण्यासाठी चालणं हा एकच उपाय आहे असं नसून तुमच्या खाण्यामध्ये बदल केल्यानंतर तुमचा शुगरवरचा कंट्रोल अजून व्यवस्थित होतो. आणि मग जे खायला पाहिजे ते बिनधास्त खाण्याचं जे ज्ञान आहे ते मिळाल्यानंतर तुम्ही सुट्टे होता, तुमचा जीव सुट्टा होतो. तेच मला सांगायचं. शर्वरी, थँक्यू. हॅलो शर्वरी, हा बोला. एक विषय असा आहे, तुझ्या आईने वर्ल्ड रेकॉर्ड केलं, त्याच्या पाठीमागे तुझी प्रेरणा होती. तिची कशी तयारी तू करून घेतलीस, तुला ते का करावं वाटलं आणि तिने कसा रिस्पॉन्स दिला याबद्दल थोडी माहिती सांग ना मला. हा प्रश्न विचारल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि सगळ्यांना आपली आई खूप प्रिय असते आणि आई हे आपलं दैवत असतं, हे सगळेजण आपण जाणतो. आणि प्रत्येक अपत्यासाठी आईशिवाय दुसरं मोठं काहीच असू शकत नाही. म्हणजे एक निबंध, एक पोस्ट वाचली मी, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की आईवरचा जो निबंध आहे ना त्याला पहिलं पारितोषिक मिळालं आणि बाबांवरचा जो निबंध होता त्याला सुद्धा पहिलं पारितोषिक मिळालं. पण बाबांवर लिहिलेला निबंध जो होता तो एका वाक्यात होता आणि तरीही त्याला पारितोषिक मिळालं. तर ते वाक्य काय होतं माहितीये का? की बाबा म्हणजे दुसरे कोणी नसतात, शर्ट पॅन्ट घातलेली आई असतात. तर आई ही संकल्पना पॅरेंट या अर्थी मी वापरतेय. तसं माझ्या आई बाबांपैकी माझी आई जी आहे ती तुमच्या गुणशास्त्रीची विद्यार्थिनी आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिला जवळून ओळखता. तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की एका वर्षात ज्या वेळेला 3 वेळेला फ्रॅक्चर होतं त्यावेळेला आयुष्यभर आरोग्य सवयी पाळलेली, जपलेली, चांगल्या वाईटाची जाण असलेली अशी माझी आई आहे. निसर्गोपचाराचे पोस्टल कोर्सेस तिने चालवले, मॅटर्निटीचं हॉस्पिटल तिने चालवलं, ESI ची प्रॅक्टिस ती करते, आरोग्याचे नियम स्वतः व्यायाम करून पाळते, खूप चालण्याचा शिरस्ता, म्हणजे ती चालली की 15-15 किलोमीटर चालायची. पण पोटाचा घेर कमी होत नाही, तिला आयुष्यभर छळलेला प्रश्न आहे. आणि मग अशा वेळेला बोन डेन्सिटी तिची परत आली पाहिजे म्हणल्यानंतर तिच्या खाण्यामध्ये मला बदल करावे लागले. आणि तिचं लहानपण आपल्या सगळ्यांपेक्षा थोडंसं वेगळं गेलंय, फारच
तिच्या आई वडिलांचं अक्का गुरुजींचं जे पुस्तक आहे ते वाचलं की तुम्हाला कळेल. त्या पार्श्वभूमीचा फायदा घेत मी तिला विचारलं, असा असा गेम आहे आणि तो मी खेळते आणि 60 वर्षाच्या पुढच्या वयोगटासाठी वेगळा ग्रुप असतो तिथे महिलांचा, तो तुला खेळायला आवडेल का? तिने थोडा विचार केला आणि ती म्हणाली की चलेल, आपण प्रॅक्टिस करून बघूया. आणि मग ती चिखलीहून 38 किलोमीटर अंतरावर माझ्या जिम मध्ये रोज सकाळी 6च्या बसनी 1 वर्ष येत होती अख्खा शिकण्यासाठी. आणि मग ती जिल्हास्तरीय खेळली, राज्यस्तरीय खेळली, राष्ट्रस्तरीय खेळली आणि एशियन चॅम्पियनशिप साठी कझाकिस्तानला गेली होती. त्याच्यामुळे 60च्या पुढच्या वयात सुद्धा ठरवलं तर काही पण करता येऊ शकतं. आणि ते ठरवण्याची जी कपॅसिटी असणारी मानसिकता असते की नाही, ती डॉक्टरांकडे उपजत असतेच. पण त्यातल्या त्यात ती माझी आई आहे म्हणजे मला तिचं कौतुक थोडं जास्तच असणार आहे. बट ऑब्विस आहे, तुम्ही मला पार्शल असल्याबद्दल माफ करा. पण ती एकटी तिथे गेली आणि तिने ती खेळलं. आणि नुसती प्रेरणा देऊन एखादी गोष्ट होत नसते, आतून इन्स्पिरेशन असावं लागतं. त्याचं ती उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि तिलाही स्वतःला प्रत्यक्ष कितीतरी समस्या येतात, पण त्याच्यातून मार्ग काढते. हाय खाऊन हात गाळून पाय गाळून बसत नाही ती. आणि सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट राहावी लागणारी जी कॅटेगरी असते ना काही लोकांची, ते पण मुठभर असतात बरं का, की ज्यांना आरोग्य मिळवण्यासाठी खूप जास्त कष्ट करावे लागतात. म्हणजे मी त्याचं उदाहरण काय देते माहितीये का, की काही लोक असतात त्यांना अभ्यास खूप करावा लागतो थोडेसे सुद्धा मार्क पाडण्यासाठी. तसंच फिजिकल आणि फिजिओलॉजिकल इंटेलिजन्सचं सुद्धा असतं. तर अशी हार्ड गेनर पैकी ती आहे, पण चिवट भयानक आहे. आणि त्याचा तिला फायदा झाला आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की ती ते करू शकणाऱ्यांपैकी आणि करून दाखवण्याची हिंमत असणाऱ्यांपैकी आहे. तर अशी छोटीशी आमची स्टोरी आहे. छान आहे, तुझं अभिनंदन. आईचं जास्त अभिनंदन. धन्यवाद. तिने केलं चिकाटीने नक्की. शर्वरी हा बोल ना. खूप दीपक छान, बोल. खूप मस्त वाटलं मला. हा आणि मी इतर लोकांना पण ऐकवलं माझ्या शेजारी थोडं, बरं का मॅडम. माझे जे माझ्याकडे जे आज आले होते लोक, 2-3 सर होते, त्यांना पण ऐकवलं. हा खूप आवडलं त्यांना. हा थँक्यू मॅडम. शर्वरी, एक मला प्रश्न असा आहे की आजकाल बरेचसे डायटिशियन वजन कमी करायचं तर कार्बोहायड्रेट्स 100% बंद करा आणि फक्त प्रोटीन्स खा असं जे सांगतात, ते कितपत हे आहे? बर, खूप छान प्रश्न आहे हा. आता ह्याचं उत्तर देण्यासाठी हा आधी पण एक खूप जनरल प्रश्न आहे. हो हो हो. तर आता मी सांगते की कार्बोहायड्रेट्स पचवण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. ह्यानेच मी लेक्चरची सुरुवात केली होती, रूल ऑफ 75-25. आणि कार्बोहायड्रेट्स इतक्या ठिकाणी लपून बसलेले आहेत, म्हणजे खातो ती भेंडीची भाजी पासून ताकातला मधुरपणा जो आहे तिथपर्यंत सगळीकडे कार्बोहायड्रेट्स आहेत. तर कार्बोहायड्रेट टोटल बंद करून फक्त प्रोटीन खाणं आजच्या दुनियेमध्ये शक्यच नाहीये. पण तुम्ही विचार करा, ज्या वेळेला तुम्हाला आठवतंय का, आपल्याकडे ज्या वेळेला असायटिसचा किंवा लिव्हर सिरोसिसचा पेशंट येतो आयुर्वेदाकडे, त्यावेळेला त्याचं अन्न बंद करून त्याला दुधावर ठेवलं जातं. फक्त गाईचं दूध. आता त्याची पुढची अवस्था मी सांगते की ते दूध न देता जर त्याला फक्त रोज 2 अंडी दिली बिन पाण्याची, तरी सुद्धा तो पेशंट आयुष्यभर विदाऊट लिव्हर सिरोसिस राहू शकतो. का? कारण की लिव्हर जे आहे ते शुगर मेटाबॉलाइज करणारा, म्हणजे मेटाबॉलिझमचा ब्रेन आहे. मग आता कोणी प्रोटीन खाऊन राहायचंय, कोणी प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट खायचंय, आणि कोण कार्बोहायड्रेट खाऊन आयुष्यभर माज करू शकतो, हे ज्याचं त्याचं इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक आहे. बोलताना मी काय म्हणलं, फिजिओलॉजिकल आणि फिजिकल इंटेलिजन्स प्रत्येकाचा वेगळा असतो. मग प्रत्येकाने जो आयुष्याचा आनंद भोगू शकतोय, ज्याला तसे जेनेटिक्स आहेत, असे मुठभर लोक आहेत. आणि मग ते प्रचंड प्रतिकार करत सुटतात की एवढं स्ट्रिक्ट जगण्याची काय गरज आहे, आम्ही सगळं खाऊ शकतो, आम्हाला काय होत नाही, आणि तुमचे काय बरं नाटकं चाललेली असतात, यांचा विचार करणं महत्वाचं असतं. मग जनरल रूल ऑफ थंब, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे आणि तुमचं पुढचं गोल काय आहे याच्यावर ठरेल की आहारात. पण प्रोटीन जो आहे की नाही, तो बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे बॉडीचा, आणि तेच आपण आपल्या मुलाबाळांना देत नाही, हे फॅक्ट आहे. आणि स्वतःच्या खाण्यातही नसतं, ही सुद्धा फॅक्ट आहे. पोळी भाजी वरण भात भाजी भाकरी हा आपला डिफॉल्ट डाएट आहे,
आणि तो पुरेसा नाहीये हे मात्र तितकंच खरं आहे. धन्यवाद. आणखीन कोणाचे काही प्रश्न? हॅलो, कोणाचे काही प्रश्न किंवा कॉमेंट्स? प्रशांत. शर्वरीताई, खूप सुंदर विवेचन झालं आणि डॉक्टर लोकांसाठी खूपच उपयुक्त मार्गदर्शन पडलं. मला एक विचारायचं आहे, प्रोटीन आणि अंड्याचं जे प्रोटीन आणि दुधातलं प्रोटीन याचा कॉन्स्टिपेशनशी काय संबंध आहे? आता कॉन्स्टिपेशन हा आजार आहे. हा, आता एक कोणीतरी अजून प्रश्न विचारलाय, फक्त प्रोटीन डाएटने किडनीवर लोड येऊ शकतो का? तर प्रोटीन आणि प्रोटीनच्या समस्या आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेरी याचा एक सेपरेट व्हिडिओ मी युट्यूबवर टाकलेलाच आहे. पण यांचं जे प्रश्न आहे की कॉन्स्टिपेशन होऊ शकतं का आणि किडनीवर काही परिणाम होऊ शकतो का, तर एक गोष्ट आधीच क्लिअर करते, किडन्या गेलेले सगळे लोक डायबिटीज वाले असतात आणि ते कोणीही प्रोटीन खात नसतात. आधीच हेच मी सांगितलं तुम्हाला की हा खूप मोठा विपर्यास आहे की प्रोटीननी किडन्या जातात. किडन्या जातात डायबिटीजनी, आणि डायबिटीज साखरेने होतो, प्रोटीननी नाही. हे एक पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरं, जर अंड्याने आणि दुधाने कॉन्स्टिपेशन होत असतं तर जे लोक अंडी दूध पित नाहीत त्यांना कॉन्स्टिपेशन व्हायलाच नाही पाहिजे. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. आपल्याकडे जे पद्धती सांगितल्यात की नाही, वेगळ्या वेगळ्या याच्या कोठा जड असतो आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यासाठी एक साधा सरळ उपाय आहे. वात प्रकृतीची लक्षणं ज्याच्यात थोडीशी जास्त आहेत त्यांनी अनाशापोटी सकाळी घाण्याचं खोबऱ्याचं तेल प्यायचं. 1 चमच्यापासून 4 चमच्यापर्यंत न्यायचं. त्याच्यावर 1 ग्लास गरम पाणी अनुपान म्हणून प्यायला विसरायचं नाही. कॉन्स्टिपेशन निघून जातं. दुसरी गोष्ट, आयुर्वेदामध्ये पयस म्हणजे दूध हे अमृत असलं तरी चरणारी गाय जी आहे, देशी खिलार गाय, त्याचं दूध आपल्या कोणाच्याही घरात येत नाही. त्याच्यामुळं त्याचं दह्याचं ताक करून, ताक तूप लोणी वापरलं, पनीर चीज वापरलं तर चालेल, पण दूध वापरू नका, कारण त्यांनी कफाचे तर विकार वाढतातच, पण त्याच्याशिवाय दूध पचवण्यासाठी लागणारे जे एन्झाईम्स असतात की नाही ते वयाच्या एका सर्टन लिमिट नंतर नसतात. त्याच्यामुळे प्रोटीनचा सोर्स म्हणून दूध पिण्यापेक्षा त्याच्यावर संस्कार करून पुढचे पदार्थ प्रोटीनचा सोर्स म्हणून घ्या. आणि दुधाचा वापर करताना त्याच्यामधली जी लॅक्टोज नावाची साखर आहे त्याचा इंटॉलरन्स दिसून पोट बिघडणारे लोक सुद्धा खूप असतात. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा उपाय किंवा कॉन्स्टिपेशनचं कारण हे म्हणून अंडी आणि दुधाकडे बघू नका. D3 आणि B12च्या गोळ्या खाण्यापेक्षा हे घेरलो खायला सुरुवात करा. धन्यवाद. आणखीन एक आता क्वेरी आलेली आहे, मेसेज आलाय कोणाचा की बोला. आता पुन्हा एकदा सांगते, भाजीपोळी वरण भात अशा पद्धतीने खायला पाहिजे हे आयुर्वेदात कुठेही लिहिलेलं नाही. आयुर्वेदात 12 आहार वर्ग सांगितलेत, त्याच्यामध्ये दारू सुद्धा आहे. म्हणून मी रोज दारू पितो म्हणणारे महाभाग मी बघितलेत. आणि माझाच आयुर्वेद मला वेगळ्या पद्धतीने शिकवणारे सुद्धा लोक मी खूप बघितलेत. त्याच्यामुळे आयुर्वेद काय सांगतो, आत्ताची लाईफस्टाईल कशी आहे आणि मॉडर्न न्यूट्रिशन काय सांगतं, या सगळ्याचा जर मेळ घातला आणि मग नंबर्स काढले तर मी तुम्हाला सांगते, डोळे झाकून यादी करा. तोंडपाठ असलेले आपल्या जवळचे जे 100 लोक आहेत ना त्यांची यादी लिहून काढा. त्या यादीमधले 3 किंवा 4 लोक असे सापडतात की ज्यांना ढेरी सुटलेली नाहीये आणि फिजिकली मेंटली ते लोक प्रोडक्टिव्ह आहेत, म्हणजे जेनेटिकली ब्लेस्ड आहेत. आणि मग त्यांना त्यांचं करिअर किंवा पॅशन परस्यू करताना आरोग्य ही बाधा नसल्यामुळे त्यांचं एक्सेल होणं जे आहे ते थोडं जास्त आहे. आणि उरलेले जे लोक असतात की नाही ते त्यांच्यासारखंच सेम फॉलो करत असतात, पण मग उरलेला जो रूल ऑफ 25-75 लागू होतो उरलेल्या लोकांना, त्याच्यामधल्या 25 लोकांना थोडेसे मॅनिप्युलेशन्स केलेले पुरतात. म्हणजे भाजीपोळी वरण भाताबरोबर रोज 4 ते 6 अंडे खा म्हणलं, विषय मिटला. पण कुणाला तरी पाया सूप द्यावंच लागतं, कुणाला तरी भेजा कलेजा द्यावाच लागतो. आयुर्वेदामध्ये या आहार द्रव्यांचा काय म्हणतात त्याला,
उपचार म्हणून उल्लेख केलेलाच आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. त्याच्याच बरोबर काही लोक असेही असतात की ज्यांना भाजी पोळी वरण भात जो आहे तो टोटली कमी करावा लागतो, आणि मग गुळगुळीतपणे बाकीचे डॉक्टर सांगतात की नाही की हे जरा कमी करा आणि हे जरा वाढवा, हा नियम त्यांना लागू होत नाही. मग याच्यामध्ये आपण कुठे बसतो हे शोधताना आपल्याला फॅमिली हिस्ट्रीचा उपयोग होतो किंवा स्वतःच्या कंप्लेंट्सचा उपयोग होतो. आणि मग त्या कंप्लेंट्सचा जो मी पाढा वाचला ना मगाशी, लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचा, नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचा, तो गाईडलाईन म्हणून उपयोगी पडतो. होप सो तुम्हाला तुमच्या शंकांचं उत्तर मिळालं असेल. हॅलो, एक क्वेश्चन विचारू डॉक्टर? विचारा ना. हा, हल्ली नवीन तरुण पिढीमध्ये एक फॅड म्हणा किंवा मला माहित नाही ते कितपत योग्य आहे की किटो डाएट करण्याकडे हल्लीच्या तरुण मुलींचा जास्त ओढा असतो, तर ते कितपत योग्य आहे? बर, आता ऍक्च्युली स्पीकिंग किटो डाएटचा शोध लागला ज्या वेळेला लहान मुलांना टाईप 1 डायबिटीज होतो किंवा ऑटिझम होतो किंवा हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर असते, त्यावेळेला त्यांची ती हायपर ऍक्टिव्हिटी जी आहे किंवा डिसऑर्डर जी आहे ती साखरेमुळे वाढते. आणि इनएव्हिटेबली झाडाला येणारी प्रत्येक गोष्ट माणसाच्या शरीरात जाताना साखर म्हणून जाणार आहे रक्तातून. तर ती काढून टाकण्यासाठी 95% ऑफ द टाइम आहारातला जो घटक आहे तो सॅच्युरेटेड फॅट म्हणून वापरला जातो आणि 5% जो पार्ट आहे तो कार्ब आणि प्रोटीन म्हणून वापरला जातो. दॅट इज व्हॉट किटो डाएट आयडियली मीन्स. ऍटकिन्स डाएट म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहे. पण आता किटो डाएटच्या नावाखाली जे काही केलं जातं की नाही, त्याचे इतके व्हर्जन्स आहेत, बुलेट प्रूफ कॉफी पासून फॅट बॉम्ब्स करून खाण्यापर्यंत. तर किटो डाएट नावाचं जे फॅड आहे त्याचा आयुर्वेदाचा रेफरन्स असा सांगता येईल, हे तर भूक मित भूक अशाकभूक. म्हणजे काय की शाकभाज्या ज्या त्या खायच्या नाहीत, हितकर खायचं, इंटरमिटंट फास्टिंग करायचं. आणि किटो डाएट म्हणजे काय तर फॅट रिच डाएट घ्यायचं, म्हणजे तेल तूप लोणी जे आहे ते खाण्यामधलं वाढवायचं. पण ज्या वेळेला सस्टेनेबिलिटी येते आणि तुम्हाला ते लाईफस्टाईल मध्ये कन्वर्ट करावं लागतं, त्यावेळेला ते नाही जमलं की त्याच मुली पुन्हा त्या डाएटला नावं ठेवायला लागतात. मग माझं म्हणणंच ते आहे की मागची पिढी जी आहे त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की बाई तुला किटो डाएट करायचं आहे ना तर दे, मी पनीरची भाकरी करून देते. तुला 2 अंडी खायची आहेत ना तर तू खाऊ शकतेस, त्याच्यासाठी चोऱ्या माऱ्या करून तुला बाहेर जायची गरज नाही, कारण अंडी खाणं हे काही पाप नाहीये. ह्या 2 बदल जे आहेत हे तरी आपल्या घरातल्या घरात जर झाले तर त्यांना लाईफस्टाईल म्हणून करणं ते सोपं जातं. त्याच्यामुळे ते फॅड न राहता लाईफस्टाईल मध्ये कन्वर्ट होण्याचे चान्सेस वाढतात. ओके, थँक्यू. आणखी आणि बंद करण्याची वेळ आल्यानंतर खाण्यातलं गहू तांदूळ बंद केल्यानंतर फरक पडत नसतो, ते निकृष्ट अन्न आहे हे जाणून घेणं डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य आहे. कारण कुपोषणजन्य व्याधी त्याचंच प्रमाण जास्त झालं की होतात, कारण त्याच्यापासून शरीरात तयार काहीच होत नाही रोगांच्या शिवाय. हॅलो, सर्वरी डॉक्टर गांधी बोलतो मी. बोला बोला मॅडम. बोला. व्यायाम एक मिनिट. हा बोल. हा बोला. हॅलो. एक हा बोल ना बोल. हा ना बोल, आवाज येतोय तुझा, बोल. अरे बोल ना तू, कंटिन्यू कर तू. पहिल्या कंटिन्यू कर तू, कोणी बोलत नाहीये. तर आता कसं आहे माहितीये का की हॉर्मोनल लेवल्स जे आहेत ना, हे इतकं मोठं म्हणजे विश्वाचं कोडं उलगडण्याचं जे भांडार आहे की नाही, त्याच्यापेक्षा मोठं भांडार जे आहे ते एंडोक्रायनॉलॉजी आहे. आणि म्हणूनच कॅलरी इन कॅलरी आउटचं गणित किंवा कुठलंही डाएट जे आहे ते त्या माणसाला लागू कसं होणार आहे ते त्याच्या हॉर्मोनल सिस्टीमवर अवलंबून असतं. आणि स्ट्रेस इंड्यूस करणारी जी हॉर्मोन्स आहेत की नाही, स्ट्रेस हॉर्मोन्स, कॉर्टिझॉल वाढणं लेवल, याच्याविषयी सुद्धा एक मन आणि षड्रसात्मक आहार नावाचा व्हिडिओ मी केलेलाच आहे. पण तुम्ही लक्षात घ्या
स्ट्रेस येणं हे सर्व्हायव्हलचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे माणसाचं. म्हणजे स्ट्रेस जर इंड्यूस नाही झाला ना तर माणसाची प्रगतीच होणार नाही अशी परिस्थिती आहे. पण स्ट्रेसचे पण 2 प्रकार असतात. यू स्ट्रेस की ज्याच्यातून प्रगती होते, आणि बॅड स्ट्रेस ज्याच्यातून माणसाचं आरोग्य बिघडतं आणि कार्यक्षमता पण जाते. तर मग स्ट्रेस जो असतो तो स्ट्रेस कॉर्टिझॉलचा सकाळी उठण्यासाठी पण मदत करतो आणि रक्तातली साखर वाढवण्यासाठी पण मदत करतो. स्ट्रेसचं काम काय असतं? माझ्या मागे कुत्रं लागलंय किंवा वाघ लागलाय, आता माझ्या शरीरात साखर जास्त जनरेट झाली पाहिजे जेणेकरून मी ती पळण्यासाठी वापरेल, आणि ती तुमच्या शरीराच्या मध्ये असलेली तुमच्या फॅट मधून ग्लुकोनिओजेनेसिसनी तयार झालेली साखर सुद्धा असू शकते. पण तुम्ही विचार करा, तुम्ही खाताय पण असंच अन्न की जे साखरेत कन्वर्ट होणार आहे, आणि तुम्हाला स्ट्रेस पण घेण्याची सवय आहे की जी तुम्ही मेडिटेशननी कंट्रोल नाहीये केलेली. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यानंतर डबल डोस जर झाला तर आहार सुधारल्यानंतर त्याच्यातून जनरेट होणारी साखर कंट्रोलमध्ये आल्यानंतर आपोआप तुमचं मेथड ऑफ एनर्जी मेटाबॉलिझम बदलतो. पोटावरचं फॅट जातं, मसल्स मध्ये ताकद येते, आणि स्ट्रेस मॅनेज करण्याची क्षमता जी आहे बुद्धीची, मनाची, ती वाढते. त्याच्यामुळे म्हणून मन, स्ट्रेस आणि आहार आणि व्यायाम हे सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की स्ट्रेस इंड्युस्ड डायबिटीसचं किंवा वाढलेल्या शुगरचं काय, तर फक्त स्ट्रेस इंड्युस्ड डायबिटीस ही एक गोष्ट नसते, तो त्या डायबिटिक पॅथॉलॉजी मधला एक पार्ट असतो आणि तो मॅनिप्युलेट करता येतो. हॅलो मॅडम. बोला. नमस्कार. नमस्कार. मगाशी किटो डाएट म्हटलं, त्यालाच अनुसरून अजून एक प्रश्न आहे की क्लिनिकमध्ये जेव्हा स्थौल्याचे पेशंट येतात तर ते बाहेरून हर्बल लाईफचे प्रॉडक्ट्स घेऊन आलेले असतात, तर हे हर्बल लाईफचं प्रॉडक्ट घेणं हे आपल्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे, किंवा तुम्ही याच्याबद्दल काय सांगू शकाल? तर मगाशी मी म्हटलं तसं क्लास 1 प्रोटीन माणसासाठी, म्हणजे घोडा आहे ना तो गवत खातो, तो हार्बिवोर आहे, त्याला लागणारं क्लास 1 प्रोटीन गवतातनं कदाचित मिळेल. पण ऍज अ ह्युमन बिईंग वी आर स्पेशल वन्स. आपल्याला लागणारं क्लास 1 प्रोटीन हे अॅनिमल सोर्स मधनं येणं अपेक्षित आहे. तुम्ही ज्या कंपनीचं नाव घेतलं त्याची पावडर जी आहे ती प्लांट ओरिजिनची आहे. म्हणजे काय, सोयाबीन पासून एक्स्ट्रॅक्टेड प्रोटीन किंवा पी प्लांट पासून एक्स्ट्रॅक्टेड प्रोटीन ह्या हर्बल कंपन्यांमध्ये जास्ती असतं. मग ते लोक काय करतात, खाण्यामधला नाश्ता जो आहे तो वगळतात आणि त्याच्याऐवजी त्यांच्याकडचं प्रोटीन शेक देतात. पण काहीतरी ठराविक रक्कम भरून आयुष्यभर फक्त प्रोटीन शेक पिऊन माणूस जगू शकतो का? आणि ऍक्च्युअल अन्न जे आहे ते पोषक अन्न खाण्याच्या विषयी जर त्याची भीती दूर झाली आणि मग त्याला त्याचा रिप्लेसमेंट मिळाली आपल्या स्वतःच्या घरातल्या खाण्यामधून. म्हणजे माझ्याकडे असे पेशंट्स येतात तेव्हा मला दुःख वाटतं, त्याचं स्वतःचं ऑर्गॅनिक फार्म असतं, फार्मवर तो कोंबड्या पाळत असतो, रोज हजार गावरान अंडी नेऊन बाजारामध्ये विकत असतो, आणि स्वतः मात्र प्रोटीनचा शेक पित असतो. त्यावेळेला त्याला म्हणावं लागतं, बाबा उभं कल्पवृक्षातळी दुःख आहे अशी तुझी अवस्था आहे. घरात जे काही कोंबड्या आहेत, अंडी पिकतायत, ती खा ना, तू प्रोटीन शेक कशाला पितोय? येतंय लक्षात? पण मग म्हणून मग ते स्थौल्याचे पेशंट ट्रीट करताना जर तुम्हाला अडचणी येत असतील ना तर माझं युट्यूब चॅनल जे आहे ना ते तुमच्यासाठी खूप मोठं एज्युकेशनल टूल जे आहे ते होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही ते 5-5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत सगळे चाळून काढा. मी जो काही आतापर्यंत अभ्यास केलाय, पुढेही करत राहणार आहे, तो सगळा मी युट्यूबवर टाकते. आणि तुम्ही डॉक्टर आहात, ज्ञानी आहात, मी बोलते ते तुम्हाला नक्की कळणार. ते तुम्हाला कळलं पाहिजे, त्याच्यातून तुमच्या पुढच्या पिढीला आणि तुमच्या पेशंटला फायदा झाला पाहिजे, हाच माझी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरूर ते व्हिडिओ बघा. अच्छा, धन्यवाद मॅडम. धन्यवाद. रसिक, हॅलो. हा रसिक, तुला काय विचारायचं होतं ना? हॅलो मॅडम, एक प्रश्न विचारू आणखी? बोला. हा, आणि डाएट मध्ये समजा यंगर मुला मुलींनी कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण एकदम मिनिमम केलं आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवलं, विशेषतः नॉन व्हेज, आणि मग बाकी पनीर वगैरे, सोयाबीन असं, आणि टोटली आपण भाजी भाकरी भात ज्याला म्हणतो ते समजा जर टोटली त्यांनी अवॉइड केलं तर काही त्रासदायक ठरू शकेल की? त्यांचं म्हणणं आहे की ह्या प्रोटीन मधून आम्हाला सफिशियंट कार्बोहायड्रेट्स मिळत आहेत. आता मी सांगते ते लक्ष देऊन ऐका.
झाडापासून येणारा पदार्थ क्लास 1 प्रोटीन नसतो हे मगाशीपासून मी 4 वेळा म्हणलीये. मग आता सोयाबीन आणि डाळी जर घेतल्या तर त्याचंही पीठ करता येतं, ही फॅक्ट आहे. पीठ करता येतं त्याला काय म्हणतात, पिष्टमय पदार्थ. म्हणजे त्याच्यात जे काही प्रोटीन आहे की नाही, ते प्रोटीन जे आहेत एक तर क्लास 2 आहे, मिनिमल आहे, आणि उरलेला सगळा पार्ट कार्बोहायड्रेटचा आहे. मग आता गरोदर बायका, लॅक्टेटिंग मदर्स किंवा वाढीच्या वयातली मुलं यांची प्रोटीन्सची नीड मॉडर्न मेडिसिन नुसार मेन्शन केल्यानुसार सुद्धा जास्ती असते. का? कारण आपण शाळेत खूप पूर्वी शिकलो ना, प्रोटीन इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ अवर बॉडी. नाही मांस समन किंचित अन्य देह बृहत्व कृत, कुक्कुटो बल्याणाम. म्हणजे हे आपले श्लोक काय किंवा आपण शाळेत शिकलेल्या गोष्टी काय. लहान मुलांचं वय कसं आहे, वाढीचं आहे, आणि अशामध्ये जर त्यांना हॉर्मोनल चेंजेस झाले असतील ना, मुलींमध्ये पीसीओडी, हिर्सुटिझम असेल किंवा ओबेसिटी असेल, किंवा मुलांमध्ये सुद्धा, 11 वर्षाची मुलं टाईप 2 डायबिटीज झालेली येतात माझ्याकडे. किती वाईट वाटतं माहितीये का. त्यांची चूक काहीच नसते, आई वडील काडीसारखे बारीक पातळ असतात, पण हे कार्ब इंटॉलरंट मुळे जाड पण झालेले असतात आणि टाईप 2 डायबिटिक झालेले असतात, की जो कधी काळी 60-70 नंतरचा आजार होता. मग अशा वेळेला जर ते भाजी भाकरी पचवू शकत नसतील तर ती पचवण्याची क्षमता येईपर्यंत त्यांना ते फोर्सफुली खायला घालणं हे चूक आहे की नाही. आणि मग ज्या वेळेला तुम्ही प्रोटीन रिच डाएट दिलेलं चालेल का म्हणता, त्यावेळेला सोयाबीनचा उल्लेख सगळ्यात शेवटी करत जा, कारण की तो ऑप्टिमल सोर्स कधीच असू शकत नाही, आयुर्वेदानुसार सुद्धा नाही. थँक्यू. त्याच्यामुळे बिंदास द्या, पेशंट्सना पण द्या किंवा घरात काही प्रॉब्लेम असेल तरी पण बिंदास द्या. याच्याशी संदर्भातले जे व्हिडिओ आहेत की नाही, अंडी आणि कोलेस्ट्रॉल, नॉनव्हेज आणि आयुर्वेद, किंवा हार्ट डिसीज, ट्रायग्लिसराईड आणि आयुर्वेद, डायबिटीज, प्री डायबिटीज आणि आयुर्वेद, ह्या संदर्भातले खूप व्हिडिओ युट्यूबवर टाकले, ते तुम्ही बघू शकाल. चालेल. थँक्यू. हॅलो, हा बोला. कोणाचे काही प्रश्न आहेत? मगाशी 2 जण एकाच वेळेस जेव्हा बोलत होते ना, तेव्हा मंदार किंवा प्रशांत, कोणाला बोलायचं होतं ना? रसिक, ज्योती, काही विचारायचं होतं मगाशी रसिकला ना? झालं बहुतेक ते. मॅडम, आपण कुठे असता? पुण्यामध्ये का कुठे? पुण्यामध्येच, सदाशिव पेठेमध्ये क्लिनिक आहे माझं, पेरुगेटच्या इथे, भरतनाट्य मंदिरच्या पुढचं चौक. भरतनाट्य मंदिरच्या पुढे. बर, ठीक आहे. आरोग्य हा डॉक्टरांचा प्रांत आहे, आणि सर्व्हिस सेक्टर मध्ये आपण असलो तरी बाकीच्या सर्व्हिस सेक्टर मध्ये असलेल्या लोकांच्या शिवाय आपलं स्थान वेगळं आहे. आपण बुद्धिजीवी आहोत, आणि फिजिओलॉजी जी आहे ती आपण खूप जवळून अभ्यासलेली आहे, आयुर्वेदाची आणि मॉडर्नची सुद्धा. त्याच्यामुळे आरोग्यपूर्ण सवयींचं ज्ञान जे आहे ते प्राप्त करून घेणं हा आपला मूलभूत हक्क आहे, आणि तो आपण सगळ्यांनी आज बजावला, याचा मला खूप आनंद आहे. मॅडम, एक प्रश्न विचारायचा आहे मला. बोला ना. हा, अगदी प्रायमरी प्रश्न आहे की आपण अंडा जेव्हा खातो तर ते उकडलेलं चांगलं की कच्चं चांगलं की आमलेट चांगलं? शक्यतो कसं आहे माहितीये का, कच्चं अन्न खाणं आणि पचवणं याच्यासाठी आपली गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीम तेवढी तयार नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यावर कुठला तरी संस्कार करणं हे कधीही चांगलं. आणि मग ज्या वेळेला सस्टेनेबिलिटीचा इश्यू येतो त्यावेळेला ते चवीचं करून खाणं हे महत्वाचं ठरतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीची चव वाढवावी लागते त्यावेळेला तो प्रत्याहाराचा भाग नसतो. म्हणजे इंद्रियांना त्यांचे विषय मिळू न देणं हे योगात जरी सांगितलेलं असलं तरी ती इंद्रिय त्या अवस्थेपर्यंत नेईपर्यंत जर तुम्ही त्यांना साथ दिली नाही तर ते बंड पुकारतात. त्याच्यामुळे उकडलेलं बिन मिठाचं बिन मसाल्याचं बेचव खाणं म्हणजे डाएट करणं हा कन्सेप्ट काढून टाका मनातून, चवीचं करून खा. थँक्यू मॅडम. शर्वरीताई, अतिशय सुंदर आणि सुश्राव्य तुमचं विवेचन दिलंय तुम्ही, खूप छान वाटलं. हृदयरोगी जे असतात, कार्डियक पेशंट, त्यांच्यासाठी आपण आहार कसा सुचवाल? खरं कसं आहे माहिती का, हृदयाचे जे पेशंट्स आहेत तर हृदय हा ऍक्च्युअली स्पीकिंग एक मेकॅनिकल ऑर्गन आहे, ब्लड पंप करणारा. आणि त्याला होणारे जे आजार आहेत की नाही ते हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे आहेत मेनली. म्हणजे आपण त्याच्यामध्ये येणारे मेकॅनिकल प्रॉब्लेम्स आहेत ना ते आता बाजूला ठेवूया.
म्हणजे वाल्वला काही प्रॉब्लेम झालाय, पंपिंग मध्ये काही इश्यू आहे किंवा सायनसचा त्याचा प्रॉब्लेम आहे काही, हे विषय जर बाजूला ठेवले आणि त्याच्या रक्तवाहिन्यांना होणारा आजार जर लक्षात घेतला तर हृदयविकाराचा जो पेशंट आहे तो नेहमी डिटेक्टेड किंवा अनडिटेक्टेड डायबेटिक असतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे डायबिटीस डिटेक्ट झालेला असला नसला तरी त्याला बीपी, डायबिटीज, सूज कमी करणं, शरीरातलं पाणी कमी करणं, त्याच्यावर थायरॉइड बिघडली की नाही ते बघणं, सगळ्या असल्या एवढ्या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन असतं. आणि म्हणून ज्या डायबिटीससाठी ज्या पद्धतीचा आहार असतो त्याच्या सिमिलर पद्धतीचा आहार हार्ट डिसीजच्या पेशंटला द्यावा लागतो. आणि मग जे हृदयद्रव्य सांगितलेत की नाही आयुर्वेदामध्ये आहार्य द्रव्य, त्यांची लिस्ट जी आहे ती तिथे पेशंटच्या आजाराचा भाग म्हणून, उपचार म्हणून आहार वापरावा लागतो. तर याच्याविषयीचा डिटेल व्हिडिओ मी ट्रायग्लिसराइड्स आणि हार्ट अटॅक रिस्क नावाने टाकलाय युट्यूबवर. तर तुमच्या संख्येचं उत्तर तुम्हाला त्यात नक्की मिळेल. एकदा बघून घ्या, 5 मिनिटाचाच आहे. धन्यवाद. मॅडम नमस्कार. दीक्षित डाएट डायबेटीस मध्ये किती फायदेशीर आहे? हा, तर आता कसं आहे, दीक्षितांच्या आधी जिचकार होते, त्यांचे शिष्य आणि अनुयायी म्हणून यांनी हे पुढे फॉलो केलंय. आणि मी जे व्हिडिओ ऐकलेत की नाही जिचकारांचे, त्याच्यानुसार त्या माणसाने मी म्हणतीये त्याप्रमाणे सर्व शास्त्रांचा जो अभ्यास होता ना तो करण्याचा प्रयत्न केलेला होता. आता प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये का, जे लोक पित्त प्रकृतीचे आहेत किंवा ज्यांना ऍसिडिटी असते किंवा जे फूड ऍडिक्टेड आहेत, शुगर ऍडिक्टेड आहेत, त्यांना दीक्षित डाएट फॉलो करताना इतका प्रॉब्लेम येतो की 2 वेळच्या अन्नावर ते जगू शकत नाहीत आणि मग ते शिव्या घालायला लागतात. आणि दुसरी गोष्ट, ज्यांची HbA1c मार्जिनल लेवलला वाढलेली आहे त्यांना 2 वेळेला खाल्लं आणि व्यायाम केला की नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन कुठलं डाएट सांगा. हा, आपण तो प्रश्न नंतर बघू, हा आधी करून घेऊया. तर मी ते पुन्हा तेच सांगते की मार्जिनल लेवलला वाढलेली आहे, 4 वेळेसच्या ऐवजी 2 वेळेला जेवायला लागलात आणि चालायला लागलात, प्रश्न मिटला. पण ज्या वेळेला तुम्हाला मधले प्रॉब्लेम्स येतात की नाही त्यावेळेला त्या 2 वेळेसच्या जेवणामध्ये फक्त भाजी भाकरी असली पाहिजे का त्याचं कॉम्पोजिशन चेंज केलं पाहिजे? 6 वेळा खाणाऱ्याला 2 वेळावर कसं आणायचं? ऑलरेडी 2 वेळावर खाणारा जो माणूस आहे त्याला 1 वेळेवर येण्याची गरज लागणार आहे का? आणि मग नुसतंच मोगम खाण्यातलं प्रोटीन वाढवा आणि भाकरी भात कमी करा हे म्हणणं तिथं पुरणार आहे की नाही, हे इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक ठरतं. त्याच्यामुळे डाएट करून बघायची सुरुवात जर असेल आणि तुम्ही दीक्षित डाएट करून बघत असाल आणि त्याच्यावर तुम्ही हॅपी असाल तर वेल अँड गुड, गो अहेड विथ इट, नो प्रॉब्लेम, थम्स अप. थँक्यू मॅडम, थँक्यू. आजचं हॅलो. चर्चासत्र करत. हा, येस. हॅलो. मॅडम, सात्विक, राजस आणि तामस जो आहार सांगितलाय त्याच्या संबंधात आणि मनाचा विचार आहारासंबंधी काही करता येईल का आपल्याला? तर ह्याचा व्हिडिओ षड्रसात्मक आहार आणि मन ऑलरेडी युट्यूबवर मी टाकलाय, पण तरी पण थोडक्यात सांगते. सात्विक आहाराचं वर्णन जे केलंय ना ते आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धन हा असं केलेलं आहे. म्हणजे काय? आयुष्य, प्रीती, सुख यांची वाढ करणारा आहार सात्विक आहे. तामसिक आहार कोणता आहे माहितीये का? बुद्धीला मोहात पाडणारा, प्रमाद उत्पन्न करणारा, आलस्य उत्पन्न करणारा आहे. मग आता प्रॅक्टिकली करून बघा, पुरणपोळीचं जेवण जेवा, किती झोप येते ते सांगा मला. आणि अल्झायमर जो होतो, ज्याला टाईप 3 डायबिटीज म्हणलं जातं, इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेन मध्ये पोहोचतो, तो साखरेचा आजार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठं व्यसन आहे हे की ज्याची चर्चा केली जात नाही. आणि मग साखर वाईट आहे ना, तर साखरेचा सारखाच त्याचाच भाऊ गुळ आहे हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन तुमचं भाजी भाकरी जी आहे त्याच्यातली भाकरी पोळी भात ही सुद्धा साखरेतच कन्वर्ट होणार आहे. आणि मग त्याच्यातून तुमच्या बुद्धीवर जे काही आवरण येतं की नाही, तमाचे उत्पन्न होते. म्हणजे उष्ट शिळ असलेलं आणि बुद्धीला जाड्य आणि मांद्य उत्पन्न करणारा जो आहार आहे की नाही तो तामसिक आहे. पण कुठेही शाकाहार म्हणजे सात्विक आणि मांसाहार म्हणजे तामसिक असं की भगवद्गीतेत लिहिलेलं नाहीये. श्लोकांसह विवेचन तुम्हाला युट्यूबवर ऐकायला मिळेल, ते तुम्ही जरूर ऐका. शर्वरी, आणखीन थोडस पीसीओडीच्या संदर्भात काय सांगता येईल? पीसीओडी ही डायबिटीसची धाकटी बहीण आहे. बर. ज्या मुलीच्या फॅमिलीमध्ये म्हणजे क्लोज फॅमिलीमध्ये
आई वडील, आजी आजोबा किंवा काका मामा मावशी आत्या असे सख्खे ब्लड रिलेटिव्ह आहेत. त्याच्यामध्ये प्री डायबिटीज, डायबिटीज, ओबेसिटी, हार्ट डिसीज किंवा काय म्हणतात त्याला, ट्रायग्लिसराइड्स वाढलेले असणं, कोलेस्ट्रॉल मधले स्पेसिफिक याची हिस्ट्री असते किंवा कॅन्सरची हिस्ट्री असते. त्या स्त्रीला तिच्या जीन्स मध्ये साखर मेटाबोलाइज करताना जो प्रॉब्लेम येतो तो पीसीओडीच्या संदर्भात दिसतो आणि तोच हायपोथायरॉइड मध्ये पण दिसतो. येते लक्षात? ज्या वेळेला संप्राप्ती आपण बघतो त्यावेळेला मागे असलेल्या प्रॉब्लेम्सना टॅकल करण्याचा पुढच्या पिढीच्या बॉडीमध्ये आलेला जो प्रॉब्लेम आहे की नाही त्याचं स्वरूप वेगळं असू शकतं. त्याच्यामध्ये लिटरली स्पीकिंग तिचा आहार बदलला आणि व्यायाम करायला दिला तिला की औषधं न घेता ती बाहेर पडते. नुसत्या हॉर्मोनल पिल्स देऊन, रजप्रवर्तिनी वटे देऊन किंवा मोहरीच्या तेलाचे बस्ते देऊन कदाचित फरक पडणार नाही. काही एक दोन मुली आहेत की ज्यांच्यात एवढंच केल्याने फरक पडू शकतो कारण कार्ब लोड त्यांचा कमी होतो, खाण्यापिण्याकडे लक्ष जातो म्हणून. पण तुम्ही ह्या पद्धतीने त्याचा विचार जर केलात पीसीओस, कारण मेटफॉर्मिन दिलं जातं पीसीओडीच्या पेशंटला जेव्हा ॲलोपॅथीच्या क्लिनिक मध्ये जातात त्यावेळेला. खरं आहे आणि हे तुम्ही बघा, तुम्हाला मज्जा वाटेल बघून की एकच गोष्ट आणि ती कशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सेम औषधांनी ट्रीट केली जाते. चला, आजचं चर्चासत्र खरंच खूप छान आणि रंगतदार झालं. अतिशय सुंदर माहिती तू आज दिलेली आहेस. हॅलो. येस इंडियन डाएट मध्ये कार्बोहायड्रेट हे सगळ्यात जास्त वापरलं जातं आणि मग त्यामुळे की जनरली इंडियन लोकांना पोट सुटणं, त्यामुळे डायबिटीस होणं, ह्या ज्या गोष्टी घडतायत, तर त्यासाठी मग शाकाहार चांगला की मांसाहार चांगला? आता ना हा कोंबडी आणि अंडवाला जो वाद आहे की नाही त्या वादात न पडता थोडक्यात उत्तर देते. आयुर्वेदानुसार शाकाहार आणि मांसाहार याचं जे विवेचन आहे ते करायचं जर झालं तर खूप छान उदाहरणाने देता येतं. दूध जे आहे ते रसाचा उपधातू आहे असं आपल्याकडे सांगितलं जातं आणि रसाचं पाचन झाल्यानंतर रक्तधातू तयार होतो आणि मग पुढचं रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सगळं आहे हे मांसाहारात येतं असं जर गृहीत धरलं तर दूध आणि दुधाचे पदार्थ शाकाहारात येतात. आलं लक्षात? मग आता दुधाचे जे पदार्थ आहेत ते प्रोटीन आणि फॅटनी रिच आहेत, म्हणजे त्याच्यात कार्बोहायड्रेट्स खूप कमी आहे, ही पण फॅक्ट आहे. आणि मग इथे वाद शाकाहार की मांसाहार हा नाहीये. आपलं शास्त्र कशासाठी आहे? आयुष्य जगण्याची कला शिकवणारं, आयुष्य भरभरून जगण्यासाठी रोगांचा अडथळा येऊ नये म्हणून असणारं आहे. मग त्या आयुष्याचा उपभोग घेण्याचा जो मार्ग आहे त्याच्यासाठी कोणी मोक्षप्राप्तीचा मार्ग निवडेल, कोणी धर्म अर्थ कामामध्येच अडकून पडेल, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण ऍज अ सायन्स ऑफ लाईफ म्हणून आयुर्वेदाचा जर विचार केला तर शाकाहार आणि मांसाहार या वादात पडणं आपल्यासाठी पेशंटच्या दृष्टिकोनातून बायस झाल्यासारखं असेल. आणि मग शाकाहार आणि मांसाहाराचा हिंसा आणि अहिंसा या दृष्टिकोनातून जर विचार केला तर खाण्यासाठी केलेली असते ना ती जीवोजीवस्य जीवनम या सर्कल मधली गोष्ट असते आणि प्लेजरसाठी केलेलं असतं ती हिंसा असते, ते किलिंग असतं. आणि त्यातला फरक जाणता येणं ही सतसत विवेक बुद्धी फक्त माणसाकडे असते. येतंय लक्षात? त्याच्यामुळे भुकेला सिंह जो आहे तो खुंखार असतो आणि त्याचंच पोट भरलं की त्याच्या अंगावर बाकीचे प्राणी खेळू शकतात, हे जसं खरं आहे तसं प्लेजर या अवस्थेच्या बाहेर येणं माणसाला थोडं अवघड जातं. म्हणून ही सगळी परिमाणं जी आहेत ती त्याला त्याच्या जगण्याला शिस्त लावण्यासाठी घातलेली असू शकतात आणि ते अवलंबण्याचे मार्गही अनेक असू शकतात. पण आहाराकडे त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि ते औषध आहे या दृष्टिकोनातून बघताना शाकाहार आणि मांसाहार या वादात न पडलेलं सगळ्यात जास्त उत्तम. दुसरा मला असं एक विचारायचंय की सर्वसामान्य आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दुधाचा किती वापर असला पाहिजे? याचं कारण असं आहे की मी मगाशी जे म्हटलं की भारतीय लोकांमध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असल्यामुळे पोट सुटण्याची प्रक्रिया खूप जास्त आहे. तर त्याच्यामध्ये डाएट मध्ये काय बदल करावा आणि दूध किती वापर घ्यावा? कसं आहे, आयुर्वेदानुसार तुम्ही दूध बाकीच्या पदार्थांवर मिक्स केलं ना की दिसणारे जे विरुद्धान्न सेवनाचे दुष्परिणाम आहेत ते दिसतातच. वय वाढेल तसं अँटी एजिंग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 वेळा खाण्यावर येणं याच्याशिवाय पर्याय नाहीये, ही गोष्ट तितकीच खरी आहे. मागे मी जो व्हिडिओ टाकला होता त्यात मी सांगितलंय एककालम भवेद्ययो दुर्बलाग्नी विवृद्धये समाग्नये तथाहारो द्विकालमपि पूजितः. ज्याचा अग्नी समयत आणि 2 वेळेपेक्षा जास्त खाऊ नये हे तथ्य आहे. मग त्याच्या मधल्या वेळात दूध पिण्याची वेळ येत नाही.
पण आहारामध्ये दुधाचा समावेश केला की पुन्हा विरुद्धान्न जे आहे त्याचा प्रॉब्लेम उद्भवतो. म्हणून मी म्हटलं की ताक, तूप, लोणी, पनीर, चीज जे आहे ना ते तुम्ही वापरू शकता, त्यातल्या त्यात सेफर साईड. मग आता तुम्ही जो सांगितलं की डायबिटीस मध्ये लोकांना काय? 2 वेळा खाऊन, नाही एक मिनिट, हा. डायबिटीस मध्ये लोकांना 2 वेळा खाऊन जमणार नाहीये. नाही जमणार, का नाही जमणार? हं. कारण नाही जनरली कसं होतं, ही लोक 3 ते 4 वेळेला यांना सांगितलं जातं खायला. आलं चुकीचं का आहे ते. लक्षात? चुकीचं आहे ते. हा म्हणजे 2 वेळा खाणं हे सगळ्यात चांगलं. हो, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे ना तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो आणि त्या कष्टांमध्ये साथ देणारा जो माणूस आहे ना तो शोधणं हे तुमचं आद्य कर्तव्य बनतं. कारण की फूड हा जो आहे ना असा 4थ्या कप्प्यातला विषय आहे माणसाच्या, आणि त्याच्यात अडचणी आल्या ना की तो फर्स्ट्रेट होऊन सोडून देण्याची शक्यता खूप असते. त्याच्यामुळे जे आयडियल आहे ते माहिती असणं गरजेचं आहे, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा पेशन्स आणि असणारा प्रवास प्रत्येकाचा वेगळा असेल. नाही हे बरोबर झालं, परंतु मग मला असं विचारायचंय की विरुद्ध अन्न सोडून, दुधाबरोबरचं विरुद्ध अन्न सोडून दूध घ्यावं का? नाही घ्यायचं ना. मग 2 वेळेलाच जेवायचंय आणि जेवताना जेवणात जर मीठ तिखट असणार आहे तर दूध घेऊ शकत नाही, तर मग दूध घेण्याचा प्रश्नच येत नाही. तेच तर मी सांगतेय, ताक, तूप, लोणी, पनीर, चीज वापरा ना. ओके, धन्यवाद मॅडम. कारण ते पचवलेलं आहे ना बाहेरच्या लॅक्टिक ऍसिड बॅसिलायनी, संस्कार झालेत त्याच्यावर. नाही मग जनरली 400 मिली दूध सर्वसामान्य व्यक्तीने घ्यावं असं जे सांगतायत ते चुकीचं आहे का? नका घेऊ. ओके, थँक्यू. ऍज अ डॉक्टर तुम्हाला पटलं असेल मी केलेलं विवेचन किंवा हो, पचलं असेल. बरोबर आहे. नाही शंका आली म्हणून विचारलं. थँक्यू. चला, मला वाटतं भरपूर वेळ झालेला आहे, खूप चांगली चर्चा झालेली आहे. आपण शेवटाकडे जायला हरकत नाही. तर मी मनोजला विनंती करतो. हा येस. हॅलो विलास. हा बोल. या मॅडमचं अजून एकदा आपल्याला सत्र घ्यायला पाहिजे. हा बर, तेवढे आताच त्यांना विनंती करून ठेवा. ठीक आहे नाही, ठीक आहे. मी आईला काय म्हणलं माहितीये का, तुमचं आता हे सगळी बाहेरची परिस्थिती बदलल्यानंतर जे गेट टुगेदर होईल की नाही तेव्हा ती मला दरवेळेला सांगते तुम्ही लोक काय काय मजा करतात ते बाहेर. अच्छा अच्छा. गाण्याच्या भेंड्या असतात आणि स्विमिंग बरीच टँक मजा असतो असते. आणि Yes, yes, yes. आम्हाला सगळ्यांना बोलवा, म्हणजे तुमच्या मुलांशी पण, मुलींशी पण, नातवंडांशी पण आमची सगळ्यांची ओळख होईल आणि फॅमिली जी आहे ती विस्तारेल गुणेशास्त्रीची. येस, मागच्या गेट टुगेदर मध्ये आमची ती चर्चा झाली होती की पुढच्या वेळेला आपण आपल्या मुलाबाळांसह भेटूयात. आणि मला आनंद कशाचा होतोय माहितीये का, की शिकण्यासाठी उत्सुक असणं हे जे आहे ना याला वय नसतं, आणि बरेच वेळेला आपण करतो त्या विचारांशी संलग्न नसलेले विचार ज्या वेळेला दुसरं माणूस मांडतं त्यावेळेला ते ऐकून घेण्याची सहिष्णुता पण नसते. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं मोठं काळीज दाखवलं, वयाने अनुभवाने माझ्यापेक्षा मोठे असून सुद्धा माझं बोलणं ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुमचं बोलणं ऐकून घेण्यासारखंच होतं मॅडम. मॅडम एक वाक्य सांगतो. मॅडम एक वाक्य सांगतो की आज जीवनामध्ये जर विचार जर बारकाईने जर केला तर रसिकला बोलू दे आधी. हो शर्वरी, धन्यवाद, खूप छान बोललीस. फक्त एक प्रश्न मला असा आहे की व्यायाम करायचा आहे वयात, तर त्याचं जे स्ट्रेचिंग, एरोबिक्स आणि मेडिटेशन, म्हणजे काय म्हणतो आपण कूल डाऊन, याचं प्रपोर्शन कसं असावं थोडंसं जर सांगितलं तर बरं होईल. आणि कुठल्या व्यायामाचा ह्या वयात त्रास न होता आनंदाने तो करता येईल आणि त्याची मजा येईल, कारण तो टिकणं महत्वाचं असतं. व्यायाम जे होतो त्रासदायक होतो आणि माणूस मग नंतर कंटाळून तो बंद करतो. 9चे 9 दिवस म्हणतात तसं होतं. तर तो जॉयफुल असं कुठले व्यायाम असतील आणि कुठल्या टाईपचे करायला पाहिजे, थोडंसं जर मार्गदर्शन केलं बरं होईल. मी मगाशी सांगितलं तसं व्यायामाचे 3 प्रकार असतात मुख्यत्वे, की ज्याच्यामध्ये स्ट्रेचिंग असतं, दुसरं रेझिस्टन्स ट्रेनिंग असतं आणि तिसरं कार्डिओ रेस्पिरेटरी असतं. तर कार्डिओ रेस्पिरेटरी मध्ये तुमचं धावणं, पळणं, पोहणं, सायकलिंग चालवणं हे सगळं एकत्र येतं. रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे डम्बेल, बारबेल, मशीन आणि रेझिस्टन्स बँडचे एक्सरसाइजेस येतात. आणि योगासन आणि स्ट्रेचिंग हे दोन्ही मध्ये समावेश होऊ शकतो. म्हणजे
बॉडी वेटचा रेझिस्टन्स पण आणि स्ट्रेचिंग फ्लेक्झिबिलिटी वाढवणारं पण. तर आता मज्जा कशी आहे माहिती का, सुरुवात करताना नेहमी आवडीच्या गोष्टीपासून सुरुवात करायची असते. म्हणजे मला मित्राबरोबर सकाळी सकाळी गप्पा मारायला जायला, फेरफटका मारायला आवडतं, पण त्याचा शेवट जर चहा नाश्ता पोहे घेण्यात होत असेल किंवा वडापाव मिसळ खाण्यात होत असेल तर त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. काही बायका असतात की ज्यांना नाचायला आवडत असतं पण काही कारणांनी राहून गेलेलं असतं, त्यांना झुम्माचा क्लास खूप आवडतो, त्यांनी तिथून सुरुवात करायला हरकत नाही. पण व्यायाम करताना तो व्यायाम झेपेल असा होण्यासाठी चांगलं खाणं खूप महत्वाचं आहे आणि त्या चांगलं खाण्यावर ठरतं की शरीर किती व्यायाम करू शकणार आहे, हे लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी शब्द वापरला होता मगाशी, प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड. जो काही व्यायाम आहे तो थोडा थोडा डोस त्याचा वाढवायचा, एकदम एका दिवशी नाही. ओके, थँक्यू. मला असं एक विचारायचं होतं मॅडम, की मेटफॉर्मिन हे जनरली आज लोकांमध्ये बऱ्यापैकी दिलं जातं, तर मला काही पेशंट विचारतात की मेटफॉर्मिन हे आपण कमी करू शकतो का? हो, मेटफॉर्मिन साखर कमी करण्यासाठीच दिलं जातं. एक लक्षात घ्या, साखर पचवायसाठी लिव्हर आणि पॅनक्रियाज एकमेकांच्या कोऑर्डिनेशन मध्ये काम करत असतात. ज्या वेळेला तुमचं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी झालेली असते त्यावेळेला ती साखर नेऊन डंप कुठेतरी करणं आवश्यक असतं आणि म्हणूनच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचं प्रमाण जे आहे ते ओबेसिटी आणि डायबिटीसच्या पेशंटमध्ये जास्त असतं. आणि मग मेटफॉर्मिन म्हणजे काय आहे माहितीये का, खालनं आग लागलीये आणि वरती धूर होतोय, तर आपण जेव्हा वारं असं असं करतो त्यावेळेला धूर पण जाणार आहे आणि खालची आग पण वाढणार आहे. दोन्ही होणार आहे का दोन्हीपैकी एक होणार आहे माहित नाही, पण ती लागलेली आग विझवायची काम जे आहे ना ते तुमच्या लाईफस्टाईल चेंज मधून होतं आणि ते लाईफस्टाईल चेंज तुम्ही केले की मेटफॉर्मिनचा डोस कमी होतो. दॅट इज बट ऑब्विस. आणि मेटफॉर्मिन देतोय म्हणजे आजार बरा करतोय हे का बरं बरोबर नाहीये, कारण की मेटफॉर्मिनचा डोस हळूहळू ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वाढत जाऊन इन्सुलिनवर शिफ्ट झालेले कितीतरी पेशंट मी बघते की ज्यांचे सिम्पटम्स डिसीज सगळं वाढतच जातं, प्रोग्रेशन होतच जातं. प्रत्येक डायबिटीसचं पेशंट किडनी फेल्युअर, ट्रान्सप्लांट आणि डायलिसिस पर्यंत जातो. कोणी विचार करत नाही मी गोळ्या औषधं घेतलीत, मी चालत होतो तरी मी तिथपर्यंत कसं काय गेलो. येते लक्षात. त्याच्यामुळे मेटफॉर्मिनचा डोस कमी करणं हेच आपलं उद्दिष्ट असायला पाहिजे. नाही, मला तेच विचारायचं होतं, कारण तुम्ही जो आता जो मुद्दा सांगितला की डायलिसिस पर्यंतच बरेच पेशंट जातात, म्हणून त्यांना डायबिटीस रिव्हर्शन करण्यासाठी मेटफॉर्मिन हे जे आहे आपल्याला ते कशा पद्धतीने कमी केलं जातं, म्हणजे हे मला स्टेप बाय स्टेप तुमच्या डाएट मध्ये आणि लाईफस्टाईल मध्ये चेंजेस झाले की आपल्याकडे सगळ्यांकडे डायबिटीसच्या पेशंटकडे हल्ली ग्लुकोमीटर असतं. दर 3 महिन्यांनी HbA1c करायची असते. साखर कमी यायला लागली की गोळीचा डोस अर्धा करायचा, इतकं सोपं आहे ते. आणि ते गोळ्या बंद करायचीच प्रॅक्टिस आहे माझी आणि ते मी करते, त्याच्यामुळे मी सांगू शकते तुम्हाला की ते नाही, मला हेच विचारायचंय याच्यामध्ये महत्वाची गोष्ट की शुगर ही किती कमी झाल्यानंतर मेटफॉर्मिनचा डोस कमी करावा. तर आयडियली ज्या वेळेला 12, 15, 17 अशी पण HbA1c असलेले पेशंट असतात आणि त्यांना गोळ्या चालू असून सुद्धा तेवढी HbA1c त्यांची असते, डाएट आणि लाईफस्टाईल चेंजेस नंतर दर 3 महिन्यांनी 4 ते 5 डिजिटनी त्यांची HbA1c खाली येते. काही लोकांना शुगर कमी झाल्यावर 3ऱ्या-4थ्या दिवशी सुद्धा गरगरायला लागतं. अशा वेळेला काही पेशंटचा 3ऱ्या-4थ्या दिवशी सुद्धा डोस निम्मा होतो. ते सांगते मी, शुगर किती आहे, लाईफस्टाईल चेंजेस किती लागू पडले आणि ह्याच्यावर किती दिसतीये तुमच्या ग्लुकोमीटरवर आणि सिम्पटम्स मध्ये काय फरक आहे आणि मग 3 महिन्याची ऍव्हरेज ब्लड ग्लुकोज आणि फास्टिंग इन्सुलिन काय म्हणतंय हे कोऑर्डिनेशन मध्ये राहून ते प्रत्येक पेशंटचं कदाचित वेगळं असेल, पण प्रोग्रेसिव्हली तो डोस कमी होतो. शेवटचाच एक प्रश्न विचारतो मॅडम की डायबिटिक पेशंट मध्ये शुगर ही 140 ते 200 दरम्यान असावी असं मी बरेच MD फिजिशियन लोकांकडून ऐकलं, तर मला प्लीज याचं एक स्पेशल उत्तर हवंय. जर औषधं देऊन सुद्धा कमीच होत नाहीये शुगर, तर तेवढी शुगर असावी हे चांगलं म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही. जसं हल्ली फॅड निघालंय, सेलिब्रेट युअर ओबेसिटी, सेलिब्रेट युअर डबल एक्सेल साईज, ऍक्सेप्ट द वे यू आर. म्हणजे लक्षात येते का तुमच्या, कोल्ह्याला द्राक्ष आंबट पर्यंत जायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आयडियल रेंजेस काय असल्या पाहिजेत आणि आयडियल बॉडी कॉम्पोजिशन काय असलं पाहिजे याच्याविषयी बोलणं चोरी होऊन बसलीये. आणि मग काही अनफॉर्च्युनेट जे 4 गिनेचुने लोक असतात ना की जे वाटेल ते सगळे प्रयत्न करतात आणि तरी त्यांना रिझल्ट मिनिमम दिसतात, त्यांची गोची होते, ते प्रयत्न करायचे सोडून देतात. मी तेच सांगतेय, अशा हार्ड गेनर पैकी माझी आई आणि तरी तिने लावून धरलं म्हणून तिचा जास्त अभिमान आहे मला.
नमस्ते मॅडम, थँक्यू. थँक्यू. मी आता मनोजला विनंती करतो, मनोजनी आभार प्रदर्शन करावं आजच्या कार्यक्रमाचं. डॉक्टर शर्वरी यांनी खूप बऱ्याच वेळा वेट लिफ्टिंग वगैरे तो सगळा जो भाग आहे तर तो सगळा आम्ही पाहतो. या ठिकाणी वेळात वेळ काढून तुम्ही लेक्चर दिलं त्याबद्दल मी आमच्या गुणशास्त्री ग्रुपतर्फे तुमचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आजचे सूत्रसंचालक विलासजी लचके सर, धन्वंतरी स्तवन केलेले ज्योती मॅडम रसिक सर, प्रास्ताविक केलेलं दीना चव्हाण मॅडम आणि वक्त्यांचा परिचय करून दिलेल्या किरण पाठक मॅडम, संयोजक प्रशांतजी आमरे आणि ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारून कार्यक्रमाला आणखीन थोडस एक वेगळा आयाम दिला किंबहुना काहींचे डाऊट्स हे क्लिअर केले, त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सूत्र पुन्हा एकदा विलास लचके सरांकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद मनोज. खूप चांगल्या पद्धतीनं तू सगळं समालोचन करून वाइंड अप करण्याचा प्रयत्न केला. खूप छान वाटलं तुझं बोलणं ऐकून, कारण तू एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्यावर आणखीन प्रकाश पाडलेला आहेस. तर तुझे सुद्धा खूप खूप आभार मानतो मी. आणि अशा पद्धतीनं आजचा हा आपला कार्यक्रम औपचारिकपणे संपलाय असं मी जाहीर करतो. धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना. हॅलो विलास सर, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला ग्रुपवर टाकणार आहात का? हा, तो मयूर सरनाईकनं सेव्ह केलाय. होईल रेकॉर्ड केलेला आहे. आणि मध्ये बाहेर पडले मीटिंगचा, माझ्या लक्षात आलं नाही. काही बोलत होतात का? आजचा जो व्हिडिओ आपण हे केलेला आहे तो पुणे ग्रुपवर परत टाका, कारण त्यांनी खूप छान पैकी मार्गदर्शन केलंय. म्हणून प्रतापजी टाकलं जाईल, काळजी करू नका. बरं, आता एक वाक्य ऍड करायचं आहे मला. बोला. आयुर्वेदाची कोणाचं तरी हे माईक सगळ्यांनी बंद करा बरं. माईक बाकीच्यांनी बंद करा. शर्वरी काय सांगते ऐका एकदा. समालोचन झाल्याच्या नंतर मला फक्त एकच गोष्ट ऍड करायची आहे की ज्या वेळेला आपण प्रकृती कोष्ठ आणि अग्नी परीक्षण करून आहार देतो त्यावेळेला आपल्याकडून जास्त चिकित्सा होण्याची जी शक्यता असते तो त्या पद्धतीने विचार करण्यापेक्षा सुरुवातच अग्नी चांगला राहण्यासाठी जो आहार आहे की नाही देणं महत्वाचं. म्हणजे आयुर्वेदातल्या काही गोष्टी आहेत की ज्याच्याशिवाय आहार कम्प्लीट होऊ शकत नाही. म्हणजे तिन्ही दोषांवर काम करणारं तूप जे आहे ते बंद करायची वेळ आल्यानंतर ते तूप बंद करणं महत्वाचं आहे का पोळी भाकरी भात बंद केलेला परवडणार आहे हे कळणं जे आहे हा सतसत विवेक बुद्धीनी विचार करण्याचा जो मार्ग आहे तो आपल्या सगळ्यांचा मोकळा व्हावा एवढंच मला आजच्या लेक्चर मधून अपेक्षित आहे. कारण होतं काय, आपण बुद्धिजीवी लोक चिकित्सा करण्यातच इतके अडकून पडतो की मुठभर ब्लेस्ड लोकांच्या पलीकडे जाऊन खऱ्या खऱ्या यातना असणाऱ्या लोकांकडे बघण्याची आपली दृष्टी त्यावेळेला विकसित करणं आपल्याला गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीने थोडा विचार करूया की ते सगळं समान अवस्थेत आणण्यासाठीच आपले प्रयत्न आहेत. आणि आपण नक्की पुन्हा परत भेटू सगळे. मलाही छान वाटलं तुमच्याशी बोलून. एकच मिनिट बोलतो. शर्वरीजी खूप चांगलं तुम्हाला धन्यवाद देतो मी एक संयोजक म्हणून. 2 तास वेळ कसा गेला कळला नाही आणि धन्यवाद. थँक्स. हा ना बोल. अभिनंदन. धन्यवाद.
नानासाहेब आणि धन्यवाद सर, सगळ्यांना धन्यवाद सर. खूप 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 महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही सर. सगळ्यांना धन्यवाद पूर्ण लचके परिवारातर्फे. जीवे तर शरदच कटम. सर्वताई पुन्हा पुन्हा तुमच्या एपिसोडची पुन्हा मागणी आहे, त्याच्यावर अवश्य विचार करून आज आपण थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. चालेल ना आता मी गेले तरी? चालेल, आता गेलं तरी